May I now request our Honorable Minister for Sports and Youth Affairs, Sri Govind Gowde, to please address the audience. आजच्या नॅशनल युवक दिनाच्या निमित्तान यूथ एक्टिवेट टॉक ह्या खाशेल अशा कार्यक्रमाक माचेर उपस्थित आशिल्ले आमचे गोंय राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, ताजे बरोबर आशिल्ले सगळेच विविध खात्याचे संचालक, बाकीचे सगळे ऑफिशियल्स, मोठे संख्येन हांगा उपस्थित आशिल्ले आजचे युवक युवती, तुमकां सगळ्यांक म्हज्यो आजच्या ह्या नॅशनल युवक सप्ताहाच्यो लाख लाख शुभेच्छा. चड कांय उलोवपाना. यूथ एक्टिवेट टॉक इज अ प्रोग्राम फॉर यू ऑल पीपल to clear a fear from your minds, to show the daring and to showcase the talent within yourself. आणि म्हणूनच आज माचीर जे मान्यवर जे असतात ते कमी उलोवन तुमकां सगळ्यांक चड वेळ दिवपाचो आज ठरयलेलें आसात. हा फक्त एकूच गोष्ट आज तुमकां सगळ्यांक खबर आसा की यूथ आयकॉन स्वामी विवेकानंद एक जगप्रसिद्ध एक फिगर जावन आसात, एक मालगडो जावन आसा. आणि अशाच समयाचेर प्रत्येक आवय बापायक दिसता की म्हजो भुरगो मोठो जावन कितें तरी बरो जावचो. आणि सहज आमी आंगणान खेळटा आसतनाच, प्रत्येक जाण आमी चर्चा करता आसतना, प्रत्येक जाण आमी कॉलेजीन भितर आसता आसतना एक प्रश्न आमी सगळ्यांक करता, तो म्हणल्यारूच तूं व्हडलो जावन कोण जातलो किंवा कोण जातलें. आणि प्रत्येक जाण म्हणटा पयलो जर शब्द तर आतां येता काय कितें तें म्हाका खबर ना, पूण म्हज्या ल्हानपणाक पयलो जर शब्द जर कितें जर येतालो जाल्यार दोन शब्द येतालो, एक तर हांव दोतोर जातलो नाल्यार इंजिनियर जातलो. पण असोच तरेचो एक प्रश्न ज्या वेळाचेर स्वामी विवेकानंद आणि ताचे सवंगडी जे आशिल्ले, ते फ्रेंड्स जे आशिल्ले, त्या वेळाचेर चर्चा जाली आणि प्रत्येकान आपली विश एक्सप्रेस केली. पण ह्या स्वामी विवेकानंद एक जगा वेगळोच एक शब्द उच्चारलो. ज्या वेळाचेर तांकां विचारले तूं आयुश्यान मुखार वचून कोण जर जातलो, जाल्यार ताणें म्हणलें की आपूण टांगेवाला जातलो, द हॉर्स रायडर. सगळ्याक अजीब दिसले. आणि हे जे शब्द जे आसात ते ताचे आवयन भुवनेश्वरी देवी हाणें खिडकींतल्यान आयकले. प्रत्येक आवयक वायट दिसतलें, म्हजो भुरगो, बाकीचे सगळे भुरगे दोतोर जातलो, इंजिनियर जातलो, चार्टर्ड अकाउंटंट जातलो, वेगळे वेगळे सगळे काही गोश्टी सांगतात, म्हजोच भुरगो अशें कित्याक उलयलो. आवयक राग आयलो. आवय खडी दारांतल्यान भायर आयली आणि बरीचशी त्याच भुरग्यां विचार तापपाक लागली. आणि घडये ताजेर एक काना सकल एक आवाजूय काडलो. आतां कोडून दवरून भितर गेलो, बेडरुपाक व्हरून दवरलो. भुरगो ठाम रावलो की म्हाका टांगेवाला जावपाक जाय. आवयचो जो प्रभाव जो आसा भुरग्यांचेर किंवा मनुष्य भुरगे, त्या स्वामी विवेकानंदाचो विचाराक बदल घडोवन हाडपा खातीर आवयक पॉसिबल जालें ना. तरी आसतना आवयन हो टांगेवाला हो शब्द लक्षात घेतलो आणि बाजारान गेले. आणि बाजारान गेल्या नंतर श्रीकृष्णाच्यो ज्या रथावेलो जो पोस्टर जो आसा, तो पिक्चर जो आसा, ताज्या सगळ्याच बेडरुमाक लायलो. तो वथ वथ थंय लायलो. आणि श्रीकृष्ण ही व्यक्ती, ही देव कितें आसा हें तुमकां सगळ्यांक हांवें आनी सांगपाची गरज ना. म्हणजेच जशें श्रीकृष्णान सारथी जावन त्या अर्जुन आणि संबंध जे महाभारत कशें घडलें ताका एक वेगळो आयाम दिवपाचो प्रश्न केलो, तसोच ह्याच स्वामी विवेकानंद आपूण टांगेवालो जातलो हो शब्दाचो जो श्रीकृष्णाक पळोवन त्याच्या रथाच्या त्या चक्र आणि ते नांगी जी आशिल्ली ती हातान घेवन होच स्वामी विवेकानंद मुखार व्हडलो जालो. नंतर जगाचो उपदेश, जगाक उपदेश देणारो सारथी ठरलो.
सांगपाचे मुद्दो एकूच आसा, जे मनान जे जर आडटले आनी जना मुखार जर आमी ते पावयतले जाल्यार डेडिकेशन अँड हार्डवर्क आनी जो कितें आपूण शब्द उच्चारता तो सफल करपा खातीर आज प्रामाणीकपणान काम करप हें तितलेंच महत्वाचें आसा. डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड युथ अफेअर्स आज गेली कित्येक वर्षां युथाचो डेव्हलपमेंट करपा खातीर मुखार पावलं मारीत आसात आनी मुखार मारीत रावतले. पण ज्या वेळाचेर हें खातें म्हज्या खांद्याचेर आयलें त्या वेळाचेर एक लक्ष आमी घेतिल्लें आशिल्लें की युथांचो जसो डेव्हलपमेंट जावपाक जाय तसो जाला काय कितें हो तुमच्या प्रश्नांतल्यानूच आमकां मेळटलो. पण ताचे व्यतिरिक्त तशें मुखार वचून म्हाका एक दिसता की आज युथ अफेअर्स जो विंग जो आसा, इट इज नॉट ओन्ली द स्पोर्ट्स बट युथ अफेअर्साचो जो एक शाखा जी आसा, एक विंग जे आसात ते आनीक स्ट्रेंथन करपाची गरज आसा. आणि म्हणूनच आदरणीय गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत हांकां त्याच प्रमाणे आदरणीय प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया श्रीमान नरेंद्रजी मोदी हांच्या दोन फिल्डां कडेन ताचें लक्ष आसा. एक म्हळ्यार स्पोर्ट्स अँड युथ आनी त्याच बरोबर हेल्थ. ह्यो काही गोष्टी जर आमकां मुखार जर व्हरपाक जर जाय जाल्यार आमी कितलेक वर्सां हे युथ डिपार्टमेंटाच्यो कितें आसा तें आमी पळयलेलें आसा. पूण हेका एक मुखार वचपा खातीर गोवा युथ कमिशन जावचें अशें म्हाका दिसता आनी ही म्हजी मागणी गोंयच्या मुख्यमंत्र्या कडेन आसा. येणारें जी अधिवेशन जातलें तें अधिवेशनाक ह्यो सगळ्यो काही गोष्टी जावप हें तितलेंच म्हत्वाचें आसा, जेणे करून ह्या आमच्या युथाचो डेव्हलपमेंट जावपाक जाय, मानसीक डेव्हलपमेंट जावपाक जाय आनी ह्या खातीरूच डिबेट डिस्कशन अँड डिफरंट ज्यो काही गोष्टी फिल्ड्स जे आसात ते आपणावपाची आज अत्यंत गरज आसा. चड काय उलयनासतना हांव म्हज्या वाणीक हांगसरूचो पूर्ण विराम घेता. तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता आनी ज्यांचे आज हांगसर कंपेन्शन ग्राउंडाचेर त्याच बरोबर फ्रीडम फायटर्सांक आज जॉब ऑफर्स दिल्ले आसात त्यांचे अभिनंदन करता. तुमचे सगळ्यांचे कौतुक करता आनी मुखावेलो म्हजे एक दोन शब्द सोंपयता. जय हिंद, जय गोवा. Thank you, sir. May I now invite Dr. Pramod Sawant, Honorable Chief Minister of Goa, to address the audience. Director of Sports and Youth Affairs, Director of Planning and Statistics Department हांच्या वतीन आयोजित केल्ल्या आयच्या यूथ वीक सेलिब्रेशनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाक व्यासपीठार म्हज्या बरोबर आसात आमचे खेळा मंत्री बाब गोविंद गावडे, आमचे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स रोहित कदम, डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स बाब सक्सेना, शशांक ठाकूर, व्यासपीठाच्या समोर आशिल्ले बाकी डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्सचो सगळो स्टाफ, स्पोर्ट्साचो स्टाफ आनी म्हज्या मोगाळ मित्र आनी मैत्रिणींनो. आज स्वामी विवेकानंदांची जयंती आनी पुराय देशभर न्ही जगभर इट इज एन यूथ डे म्हणून मनयलो वयता. अरायज अवेक स्टॉप नॉट टील द गोल इज रिच्ड. चलात उठात जागे जायात, तुमचो गोल अचीव करी पर्यंत रावूं नाकात आनी आयुश्यांत तो गोल अचीव करात आनी मागीरूच आमी तेजी सुरवात करुयात. त्या स्वामी विवेकानंदाक हांव नमन करता आनी चड न उलयता हांव म्हाज्या भाशणाचेर वता. आयचो कार्यक्रम जर तुमी पळयशात जाल्यार एकदम सुटसुटीत दवरलेलो आसा. पयली गजाल आमी कॉम्पेन्सेट अपॉयंटमेंट्स दिल्यो, ज्यांचे कदाचित आवय बापूय कोण तरी जे जॉब करीत आसतना एक्सपायर्ड जाले तांकां अपॉयंटमेंट दिवपाचें काम गव्हर्मेंट डिपार्टमेंट सातत्यात करीत आसा. आनी आयचो यूथ वीक यूथ डे धरून आमी युवकाक खंय तरी फुडें व्हरपाक जाय, तांकां तांच्या हक्काचें स्थान मेळपाक जाय म्हणून टोकन अपॉयंटमेंट आयज दिल्यो. दुसरी अपॉयंटमेंट आमी जी दिली ती आमी दिली फ्रीडम फायटर्सचे भुरगे, ज्यांचे आमी म्हणटले की 60 वर्सां पुराय जाली पण अजुनूय बी खंय तरी तांचे भुरगे तांकां अपॉयंटमेंट मेळनासतना थोडेशे उरलेले. आमी तांकां मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता. आमचे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हातूंत अपॉयंटमेंट सगळ्यांक घेया म्हणून सांगलेले, बरें तरी सुद्दां थोडे जाण न घेता रावल्ले. तातूंतल्यो आज 10-12 अपॉयंटमेंट दिल्यो. म्हाका दिसता ऑलमोस्ट 100 सुमार अपॉयंटमेंट उरल्या. येता त्या काळात आमी 2% वयल्यान 4% व्हरून येता ते 31 मार्च पर्यंत ह्यो सगळ्यो अपॉयंटमेंट वांगडात दिवन तो विशय सगळ्याच जाणांक एकत्र आनी वांगडात 31 मार्च पर्यंत त्यो अपॉयंटमेंट दिवपाच्यो आसा. त्या खातीर हांव तांचेय सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता. तिसरो आनी म्हत्वाचो प्रोग्राम आशिल्लो आमी फेलोशिपची अपॉयंटमेंट दिली. म्हाका फेलोज सोडून फेलोशीप प्रोग्राम बाकी कोणाक खबर आहा? हात वयर करात. गव्हर्मेंट गोंय सरकारचो फेलोज प्रोग्राम, फेलोशीप गोंय सरकारान सुरवात केल्या. कोणी एकट्यान हात वयर करून सांगचो फेलोशीप प्रोग्राम आपल्याक खबर आहा म्हणून. खबर आहा जाल्यार सांगचो.
फेलोज जे जॉईन जाले ते सोडून कोणाकूच खबर ना. फेलोज जॉईन कित्याक जाल्या, कशें जाल्या, कितें करतात हें कांयच खबर ना. ना जाल्यार ना म्हणून सांग. खबर ना. हांव तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता. आमच्या कडेन जे फेलोज जॉईन जाल्ले आसा, गोंय सरकारान एडवर्टायजमेंट काडिल्ली. दोज हू आर द ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट जे गव्हर्मेंटात जांकां 1 वर्स म्हणजे आपलो रिसर्च वर्क करपाचो आसा इन एनी फिल्ड, जावं तो एड्युकेशन सेक्टरांत, जावं तो स्पोर्ट्स सेक्टरांत, जावं तो हेल्थ सेक्टरांत, गव्हर्मेंटाची जी 10 डिपार्टमेंटां आसा त्या 10 डिपार्टमेंटांनी जेका जॉईन जायन दिसता त्या एका वर्सा खातीर इट इज एन हॉनररियम ऑफ एप्रॉक्सिमेटली 35,000 40,000 ऑफ द हॉनररियम त्या फेलोक आमी पर मंथ पे करता. तांच्यांनी त्या सब्जेक्टा वयलो रिसर्च करप आनी तो सबमीट करप. फाटल्या वर्सा फक्त 3 फेलोज जॉईन जाले. भितरले एक फेलो जे आसा ते आमचे अमांडा मेनेजीस ते गव्हर्मेंटात जॉईन जाले आनी गव्हर्मेंटात सिलेक्ट जाले. तेणी 8 म्हयन्याचो आपलो रिसर्च सबमीट केलो आनी त्याच बेसिसाचेर तेणी जेन्ना US युनिव्हर्सिटीत एप्लाय केले, आय एम वर्किंग इन द गव्हर्मेंट ऑफ गोवा एज अ फेलोज आनी हो रिसर्च वर्क आपूण करता. त्याच बेसिसाचेर शी हॅज सिलेक्टेड इन दॅट US युनिव्हर्सिटी विथ द फ्री ऑफ कॉस्ट स्टडीज थंय करता. कसलीच फीस भरिनासतर आज आपली फुडले एड्युकेशन फॉर द PhD ते थंयसर कंप्लीट करपाची संद ताका गव्हर्मेंटान फेलो म्हणून जॉईन जाले म्हणून मेळ्ळे. हांव फक्त इतक्याच खातीर सांगता, गव्हर्मेंटाचो प्रत्येक प्रोग्राम समजचो म्हणून हो कार्यक्रम आसा. म्हाका दिसता फुडल्या कार्यक्रमान तुमकां समजून घेवपाची संद आसा. निश्चित रित्या उलयता आसतना तुमकांय जे उलयन दिसता, आयकन दिसता ते सांगात, उलयात. त्यानुसार हांवूय तुमच्या कडेन इंटरॅक्ट करतलो. म्हाका दिसता प्रुडंट मिडियाचे प्रमोद हांगासर आसा. प्रमोदूय तो कार्यक्रम घेवपाचो आसा. निश्चित रित्या बरो इंटरॅक्टीव प्रोग्राम जावचो, त्या खातीर हांव चड वेळ उलयना. बट आमी म्हणटा की वसुदेव कुटुंबकम आज G20च्या अंतर्गत जे ब्रीद वाक्य आसा, इंडिया इज इन प्रेसिडेन्सी फॉर द G20 समीट. आमी भारत देश वसुदेव कुटुंबकम हो शब्द सगळ्यात पयली जर कोणी लॉन्च केला आसत जाल्यार स्वामी विवेकानंदजीन. आनी तोच आज वसुदेव कुटुंबकम घेवन आमी फुडें वता. तांचे दिल्लें स्वप्न आज हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी, मागीर स्कील इंडिया आसतलें, फीट इंडिया आसतलें, आमी पळयता की स्टार्टअप आसतलो, मेक इन इंडिया आसतलो, हे सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो ह्या भारत देशात जावच्यो, ह्या भारत भूंयत जावच्यो म्हणून स्वामी विवेकानंदान दाखयल्लें तेन्नाचें स्वप्न आतां सातत्यात उतरपा खातीर आमचे प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे सातत्यात काम करता. आयच्या यूथ विकाच्यो, यूथ डेच्यो तुमकां सगळ्या जाणांक हांव हुणहुणीत परबी दितां. आनी आयचो तरणाटो फीट आसचो म्हणून फीट इंडिया मुवमेंट सुरवात केल्लो आसा. त्या फीट इंडिया मुवमेंटात ते आमी सगळे जाण भागीदार जावचे. तुमकां सगळ्या जाणांक खूब खूब शुभेच्छा. देव बरें करूं. Thank you, sir. We will now have the interview with the Honorable Chief Minister and our very popular anchor and editor of Prudent, Sri Pramod Acharya, will conduct the session. So may I request our dignitaries to please take your seat in the front row. And for further proceedings, may I request Pramod Acharya to please take over. Well, Ms. Amanda Menezes, a fellow under the Chief Minister's Fellowship Program, we have already told you, made her rich contribution in thematic area of health. She was extremely grateful to the Honorable Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant, for introducing the Chief Minister's Fellowship Program in Goa. We would now like you to see the video posted by Amanda Menezes expressing her gratitude. I would like to thank the Honorable Chief Minister Dr. Pramod Sawant for starting the CM Fellowship Program. I
was selected for this CM Fellowship program, and it was due to this program that I was able to embark on my doctoral studies at the University of Toledo in the field of medicinal chemistry. I urge the youth of Goa to apply for this program and secure for themselves a bright future. Once again, I would like to thank our Honorable Chief Minister, Dr. Pramod Sawant, and the Government of Goa for taking up this initiative. झालं रे हय जालो ऑन पायल चल So thank you. That was this short video for you all. We will now have the interview, and may I request the editor of Prudent, Mr. Pramod Acharya, to take over. हाय प्रोग्राम जनरली पॉलिटिशियन इतली ल्हान भाशणां केन्नाच करनात. तुमचो प्रोग्राम म्हणटा आनी ल्हान भाशणां केल्यात. सो सिंपल हांव सुरवातीक प्रश्न विचारता चार म्हाका आपयलो म्हणटकीर, पण मेन प्रश्न तुमचे येवपा जाय. सो सिस्टम इज व्हेरी सिंपल. आमचे मनीस आसतले तांचे कडेन पेपर आहा, ते पेपर सर्क्युलेट करतले, कारण तुमी इतली सगळे जाण आसात आनी जर खूब प्रश्न आयले म्हाका कोणा कडेन बोट दाखोवप तें कळचें ना. प्रश्न बरयात, ताजेर तुमचें नांव बरयात आनी ते आमच्या मनशा कडेन दियात. आमी फक्त रिपिटिशन बी जावपा जायना म्हण प्रश्न चूज करतले. एंड आय विल अनाउन्स द नेम फ्रॉम हियर. नेम तुम्हीच उठपाचे आनी तुम्हीच प्रश्न विचारपाचो. तुमचो प्रश्न हांव विचारपा ना, कळ्ळें? हांव फक्त नांव घेतलो, तुम्ही खंय आहा तो हात वयर काडपाचो, मायक येतलो, तुम्हीच उबे रावपाचे, तुम्हीच प्रश्न विचारपाचो. पण पयलीं प्रश्न आनी तुमचें नांव आनी इन्स्टिट्यूशन. व्हेरी गुड. इतली जाय तुका. आनी इन्स्टिट्यूशन तें ताजेर बरयात आनी सचिना कडेन दियात. प्रमोद मोदी भरल्याचे सीट वेकंट आहा ते बसपा जाय थोडे जाणां. कितें? हय, सीट वेकंट आहा थोडे. जे स्टेर्साचेर आसात थोडे सीट्स वेकंट आसात. सो सीएमाक मातसो फील येतलो हावसफूल आहा म्हणून. सो त्या दृश्टींतल्यान तुमी बसून घेयात. करूया स्टार्ट. कित्याक फ्रेम हांव बुजी चलत बसता. आवाज कमी आहा. आवाज आवाज म्हजो आवाज येता सगळ्यांक? लास्ट सीट येता. म्हाजो येता. प्रमोदाचो येवन जावचो ना, म्हाजो येवपा जाय. या ग्लास दवरपा. म्हजो काल आवाज पडिल्लो, आज मातसो उठला. सो इन केस जर म्हगे आवाज फाटी फुटी जालो, कायंडली एक्सक्यूज मी. पण आवाज सीएमाचो सारको येवपा जाय, ताणें पयलींच सांगला. सो सीएम, आमी नॅशनल यूथ डे, युथांचो प्रोग्राम. म्हाका तुमची एक कल्पना आवडली. तुमी युथाक आयनॉक्साक हाडले आनी एक पिक्चर मात आमची पळय म्हण सांगतात. हें कितली फेर? हाजे वेल्यान हांव सुरवात करता. आनी दुसरो प्रश्न म्हजो की म्हाका दिसता तुमी लास्ट आयनॉक्साक कांतारा पळोवपा आयिल्ले. तुमचे एका सायडीच्यान म्हाका दिसता नरेन बाब सावयकार बशिल्लो, दुसरी सायडीच्यान दामू बाब नायक बशिल्लो. तुमी घरकान्नी घेवन पिक्चर पळोवपा लास्ट केन्ना गेल्ले? प्रमोद, तुवें आमी येवच्या पयलीं तेंच्यांनी पिक्चर पळयला थोड्या जाणांनी. हो आरोप जालो ना, थोड्या जाणांनी आमी येवच्या पयलीं पिक्चर पळयला. मुद्दम जाय जाल्यार विचार. हय. आनी हांवें लास्ट पिक्चर म्हणजे मिसेसी बरोबर पळयलो, अगेन एवरीथींग कश्मीर फायल. हय. तोय बी तुमी असो मिसिसीक पिक्चर दाखोवपाक घेवन या म्हण गेले नाशिल्ले. ताजे फाटल्यान इल्लेशें राजकारण बी आशिल्लें. तूं आमी एक्टिविटी जी एक्टिविटी करता पळय न्ही, तेज्या फाटल्यान तुका राजकारण दिसता. अशें तुका संवय जाल्या. तुम्ही म्हणा म्हाका मोग दिसत ना, ना. म्हाका राजकारणच दिसता. बऱ्या राजकारणा कडेन प्रत्येक गोष्टीन तुम्ही पत्रकार राजकारण म्हणूनच पळयता. हो प्रॉब्लेम आहा तुमचो. आसूं फाल्यां सावन हांव राजकारणा भितर मोग सोदपा लागता, कांय प्रॉब्लेम ना. सोदल्यार मेळटलो. राजकारण सोदता, राजकारणा भितर मोगूय सोदपाचो फाल्यां सावन प्रयत्न करता. नॅशनल यूथ डे सो मुहूर्तय बरो आहा. सुरवात सादे प्रश्ना वयल्यान करता. इतली सगळी तरणाट्यात आनी म्हाका दिसता खूब जाण, तुमी हाजे उलयल्यात फाटले कांय दिसांनी की सगळे जाण येता आनी गव्हर्मेंट जॉब सोदता म्हणून.
आता गव्हर्नमेंट जॉब सोदप हें बरें आहा तुमगे राजकारणी ते प्रत्येक खेपेक आमी दिता म्हण कित्याक सांगतात गव्हर्नमेंट जॉब सोदता म्हणजे शेणल्या एक मॅच दिता म्हण सांगतात गव्हर्नमेंट जॉब शेणोंक ना न्ही हा न्ही एक मॅच जॉब दिता म्हणटात आणि ते तुम्ही कशे दितात म्हाका ते कळना जनरली तांकां बाबडे परीक्षा आसता एंट्रन्स आसता ओरल आसता राजकारणी जॉब कसो दिता पहिली गजाल चूक राजकारणी जॉब दिवपाक शकना सांगता न्ही हे ते सरळ आसा आणि सांगता आसत जाल्यार हेज्या फुडें स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑलरेडी लागू जालें ह्या फुडें जशें गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशन कितल्या जाणांक खबर आहा हात वयर कर पळया तूच मुद्दाम पळय आतां कितल्या जाणांनी हात वयर केलो टीचर हात सकल काढात फक्त स्टुडंट हात वयर काढात थोड्या टीचर सारके म्हाका दोन टीचर दिसले हात वयर काडटना स्टुडंट गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशन कितल्या जाणांक खबर आहा ते पयलीं हात वयर करात हा सगळे टीचर आशिल्ले हात वयर काडपी जालें जालें हांवें तुका कित्याक विचारलें तर पयल्यान पयलीं जो ग्रॅज्युएट लेवलाचेर भुरगो शिकता ताका गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशनांतल्यान आपल्याक ग्रॅज्युएट म्हणजे ज्युनियर स्केल ऑफिसर आसतलो BDO आसतलो मामलेदार आसतलो किंवा आपल्याक खंयच्याय गव्हर्मेंटान जॉबांतल्यान वचपाक जाय आसत जाल्यार ते खबर आसप गरजेचें आसा जाला कितें आमी सगळे जाणा गव्हर्मेंट जॉब मेळटलो एक मायंडसेट जो आहा तो बदलपाची गरज आसा म्हणून तर ज्युनियर आपल्या GPSCची गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशनची तयारी ही मिनिमम टू मिनिमम 12th पास आउट जाल्या उपरांत तरी सुरू करूंक जाय खरें म्हटल्यार ताची तयारी बाकीच्या स्टेटींनी जशी तयारी म्हणजे 8वे 9वेच्यानूच सुरवात जाता म्हाका IAS जावपाक जाय म्हाका IPS जावपाक जाय 8वेंतल्यानूच तेची तयारी सुरवात जाता आनी ताका लागून म्हणजे आमी म्हणटा की मॅक्झिमम ह्या कॅडरांत खंयचे लोक येता तर UPचे लोक येता बिहारचे लोक येता केरळचे लोक येता म्हणजे ज्या जाग्यार ते तयारी सुरवाती पासून करता आनी म्हाका जाल्यार दिसता गोंयांत इतको बरो टॅलंट आसा आमी जर ही तयारी पयलींच्यान सुरवात करीत जाल्यार IAS IPS ह्या कॅडरांत खूब मोठ्या प्रमाणात आमचे भुरगे येतले हांव तो GPSC म्हणत ना UPSC लेवलाचेर उलयता आनी त्या खातीर म्हणजे GPSC लेवल एनी ग्रॅज्युएट कॅन एपियर फॉर द डिफरंट एग्जाम हे तांकां खबर आसप गरजेचें आसा आनी त्या खातीर तेंच्यांनी सुरवाती पासून तयारी करपाक जाय त्याच धर्तीचेर आमी स्टाफ सिलेक्शन कमिशन ह्यान फुडें पिवनाची सुद्दां जरी आपल्याक जॉब जाय आसत हांव LDC आनी UDC सांगत ना पिवनाचो जरी जॉब जाय आसत जाल्यार फुडले फावटीच्यान स्टाफ सिलेक्शन कमिशन आतां एस्टाब्लीश जाला आनी कोणूच जॉब दिवपाक शकचो ना सगळ्या जाणांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनाची एग्जाम एपियर जावचे पडटले आनी तांच्या कॅपेबिलिटीचेर आनी तांच्या कॅपेसिटीचेरूच तांकां जॉब मेळटले पण CM म्हजो एक सादो प्रश्न की हे कशें मेळटलें तें तुमी सांगलें बट सगळ्याक दिवपा इतली गव्हर्नमेंट जॉब आसा तुमचे कडेन अशें मेळटलें जाल्यार तेंच्यांनी ताळयो मारूंक ना म्हणजे तांकां दिल्लेच जाय हा एक गजाल आहा तुजें म्हणणें की 100% लोकांक गव्हर्नमेंट जॉब मेळोंक शकना आमकां प्रत्येकाची अपेक्षा आसता की आपल्याक गव्हर्नमेंट जॉबूच मेळचो कारण आमी प्रायवेट सेक्टरांतल्या जॉबा कडेन पळयता आसतना म्हणजे तो जॉब म्हणून पळयना म्हणून ताकाच लागून हांव सांगता की इट इज नॉट पॉसिबल फॉर द गव्हर्नमेंट टू गिव द 100% म्हळ्यार 100% भुरगे जाका जॉब करीन दिसता किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट करीन दिसता ताका जॉब मेळपाक जाय ह्या मताचो हांव आसा आनी म्हणून प्रायवेट सेक्टरांत देर आर द सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज आमी म्हणटा की इंडस्ट्रियल सेक्टरांत आसतले मागीर ते फार्म मॅन्युफॅक्चरिंग खंयच्योय म्हणजे वेरियस इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिंग पासून IT पर्यंत गोंयांत आयजूय जॉब एवेलेबल आसा ताची सुरवात करपाक जाय म्हाका दिसता आनी आपल्या करियराची सुरवात करता आसतना जस्ट तांकां कळपाक जाय म्हणून आनी तुकाय कळपाक जाय म्हणून सांगता म्हाज्या करियराची सुरवात हांवें 4,000 रुपयान केल्ली आयुर्वेदीक कॉलेजींत RMO म्हणून सुरवात केली रेजिडेन्सिंग मेडिकल ऑफिसर BMS पास आउट जाल्या उपरांत 4,000 रुपयांक पर मंथ हांव जॉईन जाल्लो इन 1997 मागीर आफ्टर ऑल नो डाउट हांवें 9 म्हयने जॉब केलो इट इज नॉट एफोर्डेबल सोडलो ती गजाल वेगळी देन हांवें स्टार्टेड माय प्रॅक्टीस ओके देन प्रॅक्टीस स्टार्ट केल्या उपरांत बऱ्याच तेंपान हांवें जॉईन इन गव्हर्मेंट जॉब परत गव्हर्मेंट जॉब सोडलो इलेक्शनाक उबो रावलो हल्लो परत काम करीत रावलो सोशल काम केलें आय हॅव माय द NGO म्हाका दिसना की गोंयांत व्हेरी फ्यू पीपल जे आर म्हणजे NGO सेक्टरांत काम करता नाका जाल्ले NGO चड आसा कन्स्ट्रक्टीव NGO खूब कमी आहा आय हॅव माय ओन NGO विच इज इन साई लायफ केअर विच आय कन्वर्टेड इन टू द साई नर्सिंग एंड साई पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट इन 2000 म्हाज्या NGOत म्हाज्या बरोबर काम करपी 60 भुरगे आशिल्ले दोज वर द BSW MSW MA MCOM करपी 60 भुरगे इन 2000 सालांत म्हाज्या बरोबर म्हाज्या NGOत काम करताले विच इज फंडेड बाय अगेन गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंड गव्हर्मेंट तूं म्हणटलो 60 भुरग्यांक तूं पेमेंट खंयच्यान दितालो काय म्हणटलो हांव आमदार नाशिल्लो तुम्ही सांगले तुम्ही सांगात
2000 सालात जेन्ना म्हाजो NGO सेक्टरांत हांव काम करतालो तेन्ना 60 जण ऑफकोर्स म्हणजे विथ द एड्स कंट्रोल सोसायटी, द गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो वुमन अँड चायल्ड अँड कावन्सिलींग प्रोजेक्ट विच इज स्टार्टेड बाय माय NGO फर्स्ट अँड संगत अँड साई लायफ केअर इन स्टेट ऑफ गोवा. सीएम एक म्हाका मुद्दाम विचारचें दिसता, यू मस्ट बी वन ऑफ द व्हेरी फ्यू इंडिविज्युअल्स जाणी गव्हर्मेंट जॉब सोडलो आनी गव्हर्मेंट केलें. गुड एस्पिरेशन टू हॅव, नॉट बॅड, बट तुम्ही गव्हर्मेंट केलें आनी तुम्ही मागीर चीफ मिनिस्टर रोजगार योजना काडली. आतां इतली तरणाट्या म्हणून विचारता आनी आमी तुमचे कडेन उलयतना तुमी सांगतात की आमी रोजगार योजना काडल्या पण आमकां रिस्पॉन्सच ना. रिस्पॉन्स कित्याक ना? तुम्ही खंय कमी पडटात काय ते खंय कमी पडटात? गव्हर्मेंट जॉब सहसा कोण सोडिना, सहसा कोण सोडिना गव्हर्मेंट जॉब. व्हेरी फ्यू पीपल जे कोणी गव्हर्मेंट जॉब सोडपाचें डेरिंग करता. सो इट इज पॉसिबल फॉर मी, म्हणजे हांवें तेन्ना डेरिंग करून गव्हर्मेंट जॉब सोडलो आनी गव्हर्मेंट केलें. ऑफकोर्स थँक्यू. म्हणजे लोकांच्या आशिर्वादान केलें म्हणपाक काय हरकत ना. हांव केलें म्हणटा पेक्षा इट इज लोकांचो आशिर्वाद आशिल्लो म्हणून म्हाका करप शक्य जालें. चीफ मिनिस्टर रोजगार योजना तुजे समोर बसल्या पळय न्ही, तूं तांकांच पयलीं विचार की CMRY कितल्या जाणांक खबर आहा तें. परत हातवेर काडपा लावया. नाही, कित्याक सांगता हांव, सरकाराची प्रत्येक योजना आयच्या जर तरणाट्याक खबर ना, जो ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट शिकता, हांव म्हणटा जेचे शिकोन जालें हेका जर खबर ना, आमी ती गजाल एक्सपेक्ट कोण 10वी फेल जावन घरा कडेन आसा, 12वी फेल जावन घरा कडेन आसा ताच्या कडल्यान एक्सपेक्ट करूं शकना. हे खबर आसपाक जाय जो ग्रॅज्युएट जाला, पोस्ट ग्रॅज्युएट जाला, जेणे इंजिनियरींग केला, आता जो पास आउट जाला ताका गव्हर्मेंटाची प्रत्येक योजना खबर आसपाक जाय. प्रत्येक डिपार्टमेंटाचे स्पेशलायझेशन कितें, आमचे IT डिपार्टमेंट कितें करता आसत, EDC कितें करता, CMRY कितें, PMEGP कितें, म्हणजे तुज्या प्रत्येक डिपार्टमेंटाचें जर खबर नासत जाल्यार मागीर सरकारान करून फायदो कितें? सरकारूय तांचे मरे पावोवपाक न्ही सरकारान. सरकार आतां पावोवपाक जाय म्हणजे सरकार प्रत्येकाच्या घरा कडेन वयतले. तांगे फेसबुकार तरी वचत. आतां फेसबुकार तेंच्यांनी वेबसायटीर येवची आमचे, हें उलटें जालें. आमीच त्यांच्या परत फेसबुकार वयचें म्हणचें पडलें. म्हणजे आमकां प्रत्येक म्हाका आतां सांगचें पडटलें आमच्या डिपार्टमेंटाक की प्रत्येक जाण तुमी परत मागीर तूं म्हणटलो ना म्हाका दिसोकूच ना तें म्हणटलो. बरें, ते आनी म्हणना तशें जाल्यार. पण सीएम एक गजाल तुमकां दिसता, तुमी एकोडेच्यान एक गजाल जी तुमची सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणपाक येता ती म्हळ्यार स्वयंपूर्ण गोवा. आनी खूब बरें दिसता कॉन्सेप्ट आयकतकीर. तुमी कितें अचीव केला तेंय सांगात. पूण हांव एक म्हजेंच एग्जाम्पल सांगता. म्हाका एक म्हयनोभर पयलीं एक इलेक्ट्रिशियन जाय आशिल्लो, तो म्हाका गोंयकार मेळ्ळो ना. मागीर एक 8 दीस पयलीं नळ कितें तरी बिगडलो, प्लंबर जाय आशिल्लो, तोय गोंयकार मेळ्ळा. मागीर एक खुर्चेचो खूर मोडलो, कार्पेंटर जाय आशिल्लो, तोय गोंयकार मेळ्ळा. हे स्वयंपूर्ण आसा खंय? तुका हांव परत विचारतलो, तुका कोण गोंयकार मेळ्ळा तो पयलीं सांग. तुमी म्हणून विचारता. म्हणजे तुका हांव एकटोच गोंयकार मेळ्ळो म्हणून विचारता. आनी कोणा विचारून सांगा. तुका प्लंबर गोंयकार मेळना. हय, गोंयच्या ITएत प्लंबिंग शिकयता, गोंयच्या ITएत कार्पेंट्री शिकयता, बरोबर आहा. गोंयच्या ITएत इलेक्ट्रिशियन शिकयता, जाल्यार हे भुरगे खंय वयता? तुका एक प्लंबर जाय आसत जाल्यार तोय भायलो म्हणटा, तूं कोण तरी केरळांतल्यान येयला आसतलो. हांवें राज्य मेन्शन केलें ना, तुमी करात. एनी हांव तें करिना आसूं. बरें. परत आनी तेजेर परत डिस्कशन सुरवात जातलें. म्हळ्यार एक म्हणजे तो गोंयकार मेळना. हांव तुका मुद्दामून एकूच त्याच खातीर गजाल सांगता. स्वयंपूर्ण गोंय ही योजना सुरू केली, कदाचित थोड्या जाणांक खबरूय आसचेना, हात वयर कर आनी परत म्हणना. नाका सांग. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी आत्मनिर्भर भारत ही योजना पुराय देशभर राबोवपाचो प्रयत्न केलो. जेन्ना आत्मनिर्भर भारत गोंयांत राबोवपाची प्रश्न आयलो तेन्ना ताका आमी नांव दिलें की स्वयंपूर्ण गोंय. स्वयंपूर्ण गोंय हांवें कोविडांतल्या काळांत स्पेशली जेन्ना पळयलें की प्रत्येक गजालीक आमी भायल्यांचेर डिपेंड आसा. भायल्यांचेर म्हणण्या पेक्षा आमच्या सायडीच्या राज्याचेर डिपेंड आसा. आमकां दूद जाय बेळगांवच्यान येता, भाजी जाय बेळगांवच्यान येता, आमकां फुलां जायी बेंगलोरच्यान येता, नुस्तें आमकां जाय पळय न्हू तेंय बी कारवारच्यान येता. थोडें अर्दें हांगा मेळटा, अर्दें भायरसून येता. म्हणजे प्रत्येक मुद्दामून ताती जायी, परत चिकन जाय, सगळें A to Z म्हटल्यार जाता.
आणि तितून करून त्या खातीर म्हणजे आत्मनिर्भर भारत ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान जेन्ना इतक्यो स्किमी काडल्यो की केंद्र सरकाराच्यो इतक्यो योजना राज्य सरकाराच्यो इतक्यो योजना म्हणजे जेणे करून आमकां जाका स्वताच्या पांयाचेर उबो रावपाक जाय आसत जाल्यार ताका सपोर्ट करपाची गरज आसली आणि जेणे करून आमी म्हणटा की आमचें सरकार सदोदीत अंत्योदय तत्वाचेर चलता म्हणजे समाजातल्या शेवटच्या मनशा पर्यंत आमी पावपाक जाय हेच्या खातीर चलता आमी म्हटलें की सगळ्यो योजना पावपाक जाय म्हणून आमी 10 पॉयंट काडले 10 पॉयंट एक इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल वॉटर फॉर ऑल सॅनिटेशन फॉर ऑल फायनान्शियल सेक्युरिटी फॉर ऑल सोशल सेक्युरिटी फॉर ऑल इट इज एन इक्विपमेंट फॉर द दिव्यांग अशा पद्दतीचे म्हणजे समाजातलो एकूय गजाल लायट उदक रस्तो परत फायनान्शियल सेक्युरिटी सोशल सेक्युरिटी इवन दो दिव्यांगा खातीर लागपी इक्विपमेंट आमचे दिव्यांग भाव भयण आसत जाल्यार तेकाय ते मेळपाक जाय आणि 100% आमचे स्वयंपूर्ण मित्र हे गांवांनी जे काम करपाक लागले एटलिस्ट हांव म्हणटलो 99% अचीव जाले म्हणजे कित्याक सांगता हांव आयजूय बी म्हणजे हर घर नल से जल दिवपी गोंय हे पयले राज्य आसा फर्स्ट स्टेट आसा 100% इलेक्ट्रिफाय करपी गोंय हे पयले राज्य आसा खंयच्याच राज्यात अजून प्रत्येक 100% घरांनी लायट आसा अशें ना कदाचित भितरली 20% 15% घरांनी अजूनही लायट पावूंक ना आसतली आमी पळयता की गोंयांत ज्या पद्दतीत म्हणजे फायनान्शियल सेक्युरिटी आसा की प्रत्येकाचो अकाउंट ओपन करून प्रत्येकाच्या जाणटेल्यांच्या म्हणजे DDSSY स्कीम आसतली किंवा गृह आधार स्कीम आसतली DBT म्हणजे जाका डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर तांच्या अकाउंटाचेर जावपाक जाय आसले पयलीं ते करपा खातीर गोंय सक्सेसफुली कंप्लीट करपाक शकले म्हणून ह्यो स्किमी सगळ्यो केल्यो आमी तुवें जो दुसरो म्हटला पळय ते आमी स्वयंपूर्ण गोंय 2.0 आमच्या सेकंड फेजींतल्यान सुरवात केला आणि स्किल डेव्हलपमेंटाचेर भर दिले म्हणजे प्रत्येकाक स्किल्ड करप हे काम ऑलरेडी आमी सुरवात केला हे फावटी आमी आमच्या ITIचो टायअप हो इंडस्ट्री असोसिएशनच्या बरोबर केला आमचो DTE म्हणजे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन्स हांच्यानी टायअप जो आसा पळय न्ही हो इंडस्ट्री बरोबर केला आणि इन्क्लुडिंग DHE डायरेक्टरेट ऑफ हायर एड्युकेशन हांच्यानी टायअप इंडस्ट्री बरोबर केला आणि म्हणून तर म्हणजे आफ्टर द कम्प्लिटेशन ऑफ द ग्रॅज्युएशन किंवा ITIतलो कोर्स किंवा इंजिनियरिंग प्रत्येकाक अप्रेंटिसशीप प्रोग्राम हो कंपल्सरी केला आणि म्हाका दिसता तो जरी तेंच्यांनी अप्रेंटिसशीप प्रोग्राम ट्रेनिंग एका वर्साची जर घेतली आसत जाल्यार तुका अशें प्लंबर आसतलो इलेक्ट्रिशियन आसतलो वा हाज्या फुडें तरी गोंयकार मेळपाक शकतलो म्हाका दिसता की आनी 1-2 वर्सांनी जर अशी मुलाखत केली म्हाका हें सांगपाक मेळचें दुसरी गजाल आतां स्पोर्ट्सान एक यूथ अफेर्साचे प्रोग्रामां आसा आमी म्हाका विचारपाक की लास्ट तुमी केन्ना खंयचो खेळ खेळिल्ले बी काय म्हणून फुटबॉल ना ते ताजी येता हांव तुमी कबड्डी खूब बरी खेळटा तें म्हाका खबर आहा पॉलिटिकल कबड्डी तुमी दुसरी टिमी कडेन वतात आनी तांकां फक्त हात लावन परत येनात तांकां ओडून हाडटात आनी तांकां हाडून आपली टिमीक बसयतात तांकां खेळपाकय दिनात ते बसल्यात आसूं पण कबड्डी शिवाय तुम्ही फुटबॉल केन्ना खेळ्ळे आणि कित्याक खेळ्ळे तुवें कबड्डी एक्सप्लेन केली हांवें कबड्डी एक्सप्लेन केला राजकारण एक्सप्लेन केलें कबड्डी हांव एक्सपर्ट न्ही फुटबॉल आमच्या युवा मोर्चात लास्ट जी मॅच दवरलेली हय. म्हणजे अलॉंग विथ द युवा मोर्चाच्या बरोबर म्हापसाच्या ग्राउंडाचेर त्याच टायमार खेळलो पण आज जेन्ना तुम्ही गोंया भितरले स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर पळयतात तुमकां समाधान आसा काय कितें आनी जे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आसा ताचेर आमचे सगळे तरणाटेच खेळटात तातूंतल्यानच आमचे प्लेयर तयार जातात तांचो प्रोग्रेसाचेर तुमी राज्याचे मुखेली म्हण समाधानी आसा काय कितें ना तू जर म्हाका विचारशीत जाल्यार राज्यांतलो आसलेलो इन्फ्रास्ट्रक्चर कितले भुरगे यूज करता तो पयलो म्हाका प्रश्न आसा म्हणजे 100% ते वापरता काय कितें हांवें जस्ट काल आमचो बाब रोहित कदम हाच्या कडेन हांव सहज रिव्ह्यू घेतलो तुज्या कडेन आउटडोर ग्राउंड कितले आसा इनडोर कितले आसा कितल्या पर्सेंटेजीन वापरता जिम्स कितले आसा आनी कितल्या पर्सेंट भुरगे येता ते जर पळयत जाल्यार आयज ना म्हटलें जाल्यार एप्रॉक्सिमेटली 140 सुमार ग्राउंड्स जे आसा पळय न्ही हे आउटडोर ग्राउंड्स वेगवेगळ्या कडेन टायप केल्ले ग्राउंड्स आसा आमचे कडेन पण तेजेर खेळपाक भुरगे कितले वता तूं जर पळयशीत आयज जाल्यार सगळे भुरगे मोबायलाचेरूच खेळटा सगळ्यो गेमी A to Z आणि हार्डली इनडोर गेम्स सुद्दां आसा जे आसा पळय न्ही म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर आमी रेडी केला म्हणजे आमचो मिनिस्टर बाब गोविंद हांगासर आसा तोय सांगपाक शकतलो बट तितल्या मोठ्या प्रमाणात तेजो यूज जावपाक जाय पळय न्ही तो जायना
म्हणजे तूं सगळं इन्क्लुडींग हांव म्हणजे स्विमींग नो डावट म्हणजे आमकां खंय तरी एखादो जर आमचो स्विमींग पूल सारको नासत जाल्यार आमकां दोश दिता बट आसा त्या आमकां हेजेर आमचे कितले जाण बाबा स्टेट लेवल आनी नॅशनल लेवल पावले आमी ऑफकोर्स म्हणजे फाटले फावटी जो आमी करपाक जाय मदत तितकी करता बट इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कलेक्टीव रिस्पॉन्सिबिलिटी हांव फक्त तेंचीच म्हणना म्हणजे आमच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटा पासून पी टिचरा पर्यंत इन्क्लुडींग द पेरंट्स आनी स्टुडंट्स तांच्यांनी डेली रेग्युलर प्रॅक्टीस करप हेंय तितकेच म्हत्वाचें आसा ताज्या उपरांतूच म्हणजे आमी बाकीच्या स्टेट लेवल आनी नॅशनल लेवलाचेर पर्यंत पावोवपाक शकता त्या खातीर तांच्यांनी कश्ट घेवपाची गरज आसा बट ऑलमोस्ट हांव इतकें म्हणटलो की 90% तरी गव्हर्मेंट जे आसा पळय न्ही इन्फ्रास्ट्रक्चर आमी रेडी केला आनी ताजो फायदो सगळ्या भुरग्यांनी गोंयभरच्या भुरग्यांनी घेवपाक जाय म्हजे कडेन एक बेस्ट एग्जाम्पल आसा ह्याचें गोंयांतलो सगळ्यांत व्हडलो स्टेडियम म्हळ्यार श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम हांवें फक्त तुमची भाशणांच आयकल्यात खेळटना तुमकां केन्नाच पळयलें ना पॉलिटिकल मिटिंग्स पळयली थंय इनॉग्रेशन पळयली थंय एक्झिबिशन पळयली थंय लास्ट तर पयर न्यू इयर पार्टी सुद्दां पळयली एक खेळ खंय गेलो तूं हेतुलें बरें काम आमच्या स्पोर्ट्स मिनिस्टरान केलां तें सांगपाक विसरलो आतां तुमी सांगा न्ही फिफाचें इनॉग्रेशनूय ताणें थंयसर ओके. केलें तें सांगपाक तूं विसरलो दॅट इज वन ऑफ द बेस्ट इव्हेंट म्हणजे आमी पळयत जाल्यार फिफा फुटबॉलाचो बेस्ट इनॉग्रेशन बरें केल्लें इनॉग्रेशन तें आमी एप्रिशिएट करपाक जाय त्या खातीर म्हणजे कशें जाला थोड्याशा रिपोर्टरांक संवय जाल्या थोडे म्हाकाच म्हणटा तुमी आनी थोडेशे म्हणून सांगतात पण सीएम जेन्युइनली आमी खरेंच इन्फ्रास्ट्रक्चराचेर खूब खर्च करतात हो जो इन्फ्रास्ट्रक्चराचेर कॅपिटल एक्सपेंडिचर जाता तो ह्युमन कॅपिटला भितर कन्वर्ट जाता अशें दिसता तुमकां इन टर्म्स ऑफ मेडल्स जावं आमच्या तरणाट्यांचें रिप्रेझेंटेशन एट अ नॅशनल ऑर इंटरनॅशनल लेवल जावं हें दिसता तुमकां आमी नॅशनल गेम्स होस्ट करपाच्यो आसा म्हाका दिसता त्या सगळ्या जाणांनी तयारी करची नॅशनल गेमीच्यो ऑलमोस्ट 22 न्ही 22 गेम्स ज्यो आसा पळय न्ही ऑल टुगेदर जावपाच्यो आसा तितून पार्टिसिपेट जावपा खातीर आतां पासून जर तयारी करीत आतां पासून भाग घेवपाक जर सुरवात केलो प्रॅक्टीस करपाक सुरवात केलो जाल्यार स्पोर्ट्स सेक्टरांत खूब मोठ्या प्रमाणांत आमी ह्युमन रिसोर्स क्रिएट करपाक शकतले दॅट इज नॉट ओन्ली आमी जर पळयत जाल्यार स्पोर्ट्स सेक्टरान आमच्या कडेन नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आसा कितले जाणांनी आतां पर्यंत तितून वेगवेगळे कोर्सीस आसा त्या नॅशनल वॉटर स्पोर्ट्सान जर आमी आतां आमी म्हणजे इट इज एन शॉर्ट टर्म ड्युरेशन कोर्सीस आमी ग्रॅज्युएशन करता आसतनाय बी थंयसर जर आमी एडमिशन घेवपाक शकले जाल्यार म्हाका दिसता पॅरलली आमकां सर्टिफिकेट कोर्स किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट थंयसरल्यान मेळपाक शकतली वेरियस म्हणजे स्पोर्ट्स लॉ आसतलो परत त्याच्या कडेन स्पोर्ट्स सेक्टरांत आसतल्यो वेगवेगळ्यो जर आमकां जॉब ऑपॉर्च्युनिटीज जर आमकां ग्रॅब करपाक जाय आसत जाल्यार अशा पद्दतीचे वेरियस ऑपॉर्च्युनिटीज आमी घेवपाक सुरवात करपाक जाय म्हाका एक दिसता की यंग चीफ मिनिस्टर आसपाचो एक फायदो आहा तांणी जुवारी ब्रिज बांदलो आमकां सेल्फी काडपाक दिली मोपा एअरपोर्ट बांदलो आमकां सेल्फी काडपाक दिली आजूय हे फंक्शन जातकीर तांकां पासियस आसतल्यार तुमी काडा सेल्फी तांचे बरोबर नेक्स्ट सेल्फी खंय सीएम तूं आयुष हॉस्पिटलाची सेल्फी काडपाचो विसरलो ना काड तुमी सांगल्यात ना काड म्हणून म्हाका याद ना ते जालें हा मुद्दामून म्हणजे आयुष हॉस्पिटल इज असो प्रोजेक्ट आसा मुद्दाम आमी थोड्या दिसांनी हांव आमच्या सेल्फी काडपाचें म्हटलें पळय तुवें हांव इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटाक सांगपाचो आसा गोंयांतले वेरियस प्रोजेक्ट आसा पळय न्ही तांच्या सोबत सेल्फी काडची आमी एक कॉम्पिटिशनूय ऑर्गनायज करुया सो दॅट वेरियस प्रोजेक्ट ह्या निमित्तान गोंयभरांतले वेरियस प्रोजेक्ट जे आसा पळय न्हू हे आमकां लोकांक दाखोवपाक मेळटले सेल्फी पॉयंट म्हणून आमकां डिक्लेअर करपाक मेळटलें सीएम लास्ट एक 2 प्रश्न मागीर हांव ओपन करता भुरग्यां खातीर तूं चड भुरग्यांकूच विचारपाक दी तूं सद्दां विचारत आसता सामकें हांव कमी करता बंद करता पळय सारको तांच्याच म्हऱ्या वता तुमकां आज तुमी इतली व्हडले संख्येन तरणाटी तुमचे मुखार बसल्यात तुमी खूब फावटी युथाच्या एटिट्यूडाचेर दृश्टिकोनाचेर उलयल्यात एक राज्याचे मुखेली म्हणून तुमकां कितें दिसता हें तुमी मनमेकळेपणान तुमच्या भाशणांनी सांगलां इन्क्लुडींग रोजगाराच्या बाबतींत एंटरप्रिनरशिपाच्या बाबतींत आज सरकार सामकी उमेदीन स्टार्टअप पॉलिसीचेरूय उलयता आयटीचेर उलयता ह्या भुरग्यां भितर जर कोणाक एक आपलो स्वताचो स्टार्टअप करपाक जाय तांकां सरकार कितें मदत करतलो एक म्हणजे भिवपाची गरज ना कोण तरी सांगपालो भिवपाची गरज ना म्हणून हांवें कितलेशेच फावटी म्हणजे कोविडांतल्या काळात सांगला बाकीच्याय गजाली खातीर सांगला भिवपाची गरज ना म्हणून बट स्टार्टअप ह्या पॉलिसीच्या अंतर्गत
म्हणजे आतापर्यंत कोण बेनिफीट घेतलेलो आसा पयलीं एनीवन कॅन जेणी बेनिफीट घेतल्या स्टार्टअपाची एकटोय ना जेका खबर आसा स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत सरकार कितले पयशे दिता ते कोणाक खबर आसा जाल्यार सांग म्हाका हात वयर कर एकट्याकूय खबर ना स्टार्टअप ह्या पॉलिसीच्या अंतर्गत आमी स्टार्टअप ह्या प्रोजेक्टाक 10 लाख रुपया म्हणजे आमी ग्रँड न्ही नॉन रिफंडेबल बेसिसाचेर दिता 10 lakhs रुपीज इनिशियल स्टेज इज एन 2 म्हणजे ताका वेरियस कंपोनंट आसा तुझे 2.5 lakhs रुपीज इन फर्स्ट फेज सेकंड फेज आणि थर्ड फेज त्या खातीर तुमचो स्टार्टअप प्रोजेक्ट तुम्ही रेडी करचो तो आमच्या स्टार्टअप पॅनल आसा तांच्या कडल्यान अप्रूव्ह करचो आणि वर्सभराच्या भितर तुमकां 10 लाख रुपयाची ग्रँट जी आसा ही सरकारा कडल्यान मेळटा त्या खातीर म्हाका दिसता आनी अशें न्ही की स्टार्टअप वो IT इंजिनियरांनीच करपाक जाय अशें कांय ना की वेरियस फिल्डात स्टार्टअप जावपाक शकता आणि त्या खातीर आयज पर्यंत गोंयांतूय बी वेरियस फिल्डातले स्टार्टअप करपाक सुरवात जाली आसा आमच्या तरणाट्यांनी स्टार्टअप करपा खातीर त्या खातीर स्टार्ट करची सरकार पुराय तेंको दिवपा खातीर तयार आसा लास्ट प्रश्न म्हजो सीएम बिफोर आय ओपन इट टू दी ऑडियन्स की स्पोर्ट्स आमी डिपार्टमेंटा आसा म्हणटा वेगवेगळे तरेचे तुम्ही एज्युकेशन हब म्हणटात गोंयाक वेगवेगळे तरेची युनिव्हर्सिटी हाडटा म्हणटात वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स हाडटा म्हणटात स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी सारख्या कॉन्सेप्टाचेर कारण जनरली आमची टिपिकल पेरेंट्साचे आसता की चड खेळनाका अभ्यास कर पण जाचे करियरच फाल्यां खेळा भितर जाता ताजे कितें त्या दृश्टींतल्यान स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या दृश्टींतल्यान सरकार कितें विचार करतले काय कितें आमी येता त्या वर्सात स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी एस्टाब्लिश करपाचो आमचो विचार आसा जेणे करून स्पोर्ट्स सेक्टरातूच वेरियस डिप्लोमा आणि वेरियस डिग्री सर्टिफिकेट भुरग्यांक मेळच्यो कारण आज स्पोर्ट्स ह्या सब्जेक्टात आपले करियर करपा खातीर खूब मोठो स्कोप आसा ताच्या खातीर भुरग्यांनी म्हणजे तयार रावचे की येता त्या नेक्स्ट म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आमी इन्वायटूय केल्या जी फक्त स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी म्हणून गोंयांत एस्टाब्लिश जातली हांव आतां ऑडियन्सा खातीर ओपन करता आय जस्ट प्रोनाउन्स दी नेम तुम्ही उबे रावात तुमचो प्रश्न तुम्ही विचारात मायक दितलो बरं तो ओके हांव पयलो प्रश्न घेता रमेश कोरगांवकर हात वयर करचो मायक तुमचे म्हऱ्या पावतलो रमेश मायक दी. कोरगांवकर या रमेश कोरगांवकर न्ही So myself, Ramesh Korgaonkar, I would like to ask you that most of the companies are not offering employment to the locality members or the people living in the localities. So, what is your thinking गुड on क्वेश्चन येस व सीएम खूप जाणां कडच्यान येता प्रश्न रमेश तू रावता खंय that? Kolwai. कोलवाळे रावता हांव एक गजाल मुद्दामून सांगता की आमकां 100% आमचो मायंडसेट जो आहा पळय न्ही आपल्याक ग्रॅज्युएट जाल्या उपरांत सुद्दां परमनंट जॉब मेळचो हो आमचो मायंडसेट आसा म्हाका डायरेक्ट तेणी कंपनीत फिक्स जॉब दिवचो बट वेरियस नो डावट तूं म्हणटा ते तितूर म्हणजे 100% चूक आसा अशें हांव म्हणचो ना बट तितूर 50% कदाचित बरोबरूय आसतले तुजे 50% चुकूय आसतले कित्याक सांगता हांव अश्यो खुबश्यो कंपनी आसा ज्यो एप्रेंटिसशीप म्हणून घेतल्या आनी ताज्या उपरांत तांकां त्याच भुरग्यांक त्या कंपनीन तेंच्यांनी कन्फर्म केल्या हांव तुका जाय जाल्यार खूब म्हणजे वेरियस इंडस्ट्रियल इस्टेटीनी हे आसा बट थोड्योश्यो कंपनी ज्यो आसा पळय न्ही ह्यो डायरेक्टली एम्प्लॉयमेंट दिवपा खातीर थोड्योश्यो कचरता बट आमी फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट हो कन्सेप्ट गोवा गव्हर्मेंट लेबर अँड एम्प्लॉयमेंटाच्या वतीन इंट्रोड्यूस करता आनी तो एकदां इंट्रोड्यूस केल्या उपरांत भितरलो लेबर कॉन्ट्रॅक्टर जो आसा पळय न्ही हो लेबर कॉन्ट्रॅक्टर वयतलो आनी तांकां डायरेक्टली कंपनीनूच घेवचें पडटलें आमी ह्या असेंब्ली सेशनाच्या उपरांत म्हणजे मार्च म्हयन्यांतल्यान इंट्रोड्यूस करता त्या ती लेबर कॉन्ट्रॅक्टर थंयसलो वचून ताका डायरेक्टली कंपनीन घेवचो पडटलो आनी त्याच भुरग्याक परत जेन्ना तुका तुज्या कडेन जेन्ना म्हणजे त्या कंपनीत जेन्ना एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी फिक्स जाता ते हे जे भुरगे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्टाचे जॉईन जातात तांकांच कन्फर्म करचें पडटलें हो आमी कायदोय करपाचे आसा
Next question is Pritali Jha. तुझ्या हांगा हा मुखारा. Before Pritali asks her question, हांव एक तुमकां गजाल दाखयतां आनी ताजो question related आसा. Okay, you ask your question first, then I'll tell you. Good evening, sir. My name is Pritali Jha. Okay. Computers, लॅपटॉप सॉरी दिवपाचे सगळे बंद केला सो आमकां ते प्रॉब्लम फेस जाता. Okay, very good. CM, एकच minute. Before I ask CM to answer, म्हाका एक बरें दिसता हांगे कोण तरी बरोवन धाडलां नांव बिव काय ना. We want laptops म्हणून. So this looks like a slogan. आणि कोण तरी एक बॅनर तयार करपाक बरयतालो अशे तरेन बरोवन धाडला नांव गांव काय ना. सो तुका प्रश्न विचारपा दिलो. सो नाव CM कॅन आन्सर. आमी जेन्ना लॅपटॉप दिताले पळय न्ही ती स्कीम जेन्ना रिवायज केली तेन्ना खरं म्हटल्यार ती स्कीम रिवायज केल्या उपरांत 75% त्या स्किमीचे आमकां म्हणजे नेगेटीव इम्पॅक्ट मेळ्ळे. ताजो फायदो 75% खरें घेयच नाशिल्ले. ओन्ली द 25% भुरग्यांक खरो तेजो एक्चुअल बेनिफीट भुरगे घेताले. सो डॅट गव्हर्मेंटात स्कीम रिवायज करून कोडिंग एंड रोबोटीक हाच्या संदर्भ पयलो म्हणजे लॅब स्ट्रेंथनिंग करपा खातीर हायर सेकंडरी आनी स्कूल्स जालें कितें तर आमी जेंकां प्रत्येकाक लॅपटॉप दिताले बट टिचरा कडेन त्या लॅपटॉपूय नासतालो आनी शिकोवपा खातीर एक्चुअली त्या हायर सेकंडरीन म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्ट्स स्टुडंट्सांक आमी सगळ्यांक लॅपटॉप दिताले बट एक्चुअली तांकां लॅपटॉप किंवा त्या कॉम्प्युटरांतले शिकोवपाचो एकूय टिचर म्हणजे त्या हायर सेकंडरीत आसनाशिल्लो. हो फॅक्ट. त्या खातीर आमी सुरवातीक वी हॅव स्ट्रेंथन द लॅब म्हणजे हायर सेकंडरीचे आसतले किंवा स्कुलाचे आसतले ती स्कीम ऑलरेडी केली. थोडे कडेन गव्हर्मेंटाचे पयलीं करपाक घेतल्या. प्रायवेट सेक्टरांत आमी सेकंड फेजीत करतले आनी स्कुलांतल्यान आमी कोडिंग आनी रोबोटीक हेची डिवायस ऑलरेडी 50% स्कुलांनी दिली आनी बाकीच्या स्कुलांनी दितले. त्या खातीर आत्तां आमी परत एकदां तूं म्हटला तसो त्या स्किमीचो विचार करता. नेक्स्ट इज सृष्टी कोरगांवकर. हात वयर करचो. check. Good evening, sir. My name is Shrishti Korgakar. So my question is, Goan youth has immense talent singing, dancing, theatre, etc. Inadequacy of training institute cause lack of opportunity. Is the government looking for building such infrastructure in Goa? तुका एक्झॅक्टली म्हणजे कितें नक्की विचारपाचें. आमचे कडेन थिएटर आर्ट कॉलेज आसा, म्युझीक कॉलेज आसा. म्हणजे इन्फॉर्मेशन तुका ना काय तुका नक्की कितें विचारपाक जाय? पूण थोड्यांक खबर ना न्हू. आतां तुवें सारकें सांगलें. थोड्या जाणांक खबर ना. आफ्टर 12th एनी स्ट्रीम आमचे कडेन म्युझीक कॉलेज आसा जे कला अकादमीत आसा. त्या म्युझीक कॉलेजीच्या वतीन तुमी डिप्लोमा आनी डिग्री ही म्युझिकानूय घेवपाक शकता. आनी प्लस आमच्या कडेन थिएटर कॉलेज आसा. ज्या थिएटर कॉलेजींतल्यान आमी ग्रॅज्युएट थिएटर्स जो कोर्स आसा म्हणजे एक्टिंग ड्रामा हो कोर्स फाटल्या 3 वर्सांक सुरवात केला. अंदू 3rd इयराक पावले. एक बॅच पास आउट जाली. जे थिएटर कॉलेज अगेन आमी कला अकादमीत सुरवात केल्या. जी सेपरेटली गोवा कॉलेज ऑफ थिएटर म्हणून आमी केल्या. एक बॅच पास आउट जाली. त्या ती 3 वर्साचो डिग्री कोर्स थिएटर कॉलेजीच्या वतीन सुरवात केला. बिसायड्स दीस आमी तूं म्हणटा तशें डिप्लोमा आनी डिप्लोमा कोर्सीस म्हणजे तुजे तबला पेटी गायन हे सगळी रवींद्र भवन जी आसा म्हणजे रवींद्र भवन साखळी, रवींद्र भवन मडगांव, तुजे राजू कला मंदिर फोंडा हांगासर तुमी जी ग्रॅज्युएट भुरगीं शिकता हांकां फ्री ऑफ कॉस्ट फॅसिलिटीज त्या रवींद्र भवनात अवेलेबल आसा. जे सर्टिफिकेट कोर्स 6 म्हयन्याचे तुमी थंय वचून शिकू शकता. ज्यांच्यांनी डिप्लोमा शिकलेले ते सगळे टीचर जाल्या ते अजुनूय स्कोप आसा. मॅक्झिमम भुरगे जे आसा पळय फाटले पयलीं जेंच्याकडे डिप्लोमा आसले ते सगळे म्युझीक टीचर म्हणून स्कुलांनी ऑलरेडी जॉब करतात. थोड्या तेंपात ते रिटायर्ड जातले. नवीन घेवपाक जाय त्या खातीर तुका कसली टीचर जावपाक जाय? इंग्लिश लिटरेचर. इंग्लिश लिटरेचर. व्हेरी गुड. तूं आतां कितें करता? FYBA सब्जेक्ट इकॉनॉमिक्स, लिटरेचर, हिस्ट्री, जिओग्राफी. तूं इंग्लिश टीचर जावपाक जाल्यार तूं सब्जेक्ट रॉंग घेतले तशें जालें एज फार एज म्हणजे तूं अजुनूय विचार कर. तुका फूल 6 युनिट म्हणजे तुजे 3 वर्सांक 6 युनिट इंग्लिश आसप गरजेचें आसा. CM. थँक्यू सर. CM. लेटर.
टीचर न्हू मरे. No, I'll take the questions later. Oi. तूही विचारून काहीच फायदो ना कारण तुझ्याकडे माईक ना. जेन्युन प्रॉब्लेम माईक जाय दी माईक दे. तू टीचर न्हू. सर हांव थर्ड इयर बॅचलर्स इन परफॉर्मिंग आर्ट्स गोवा कॉलेज ऑफ म्युझिकचे स्टुडंट जावन आसा. ते रिलेटेड Sir, हांव म्हणटलें चाललें. हय सर आमकां फाटी इवन स्टुडंटाचीच म्हाका दिसता ती हांवें हे आयकल्ली ती इंटरव्यू शंकर म्हाकाय महादेवन घेतलो सरांनीच तो क्वेश्चन काडिल्लो आनी आमकां खूब वायट दिशिल्लें असो क्वेश्चन विचारलो म्हणून. पण म्हाजो प्रॉब्लम सर सामको वेगळो आसा. म्हाजोच असो न्ही एक्चुली हो कॉलेजीचोच प्रॉब्लम जावन आसा. आमकां प्रॉब्लम हो आसा सर की आमच्या कडेन तुमकां म्हणजे कॉलेज आसा पूण कॉलेजीन बसतले जाल्यार क्लासीज ना. आमकां चलयांक कॉमन रूम ना सादो एक अशें आमचे प्रॉब्लेम जाल्ले आसा सर. आमकां कॉलेज आसा त्या कॉलेजीक जोडूनच आर्किटेक्चराची कॉलेजीस आसा आनी आमकां क्लासीस खूब कमी पडटा. आमकां एडजस्ट करून बसचें पडटा किंवा टायम आमकां शिकपाक कमी मेळटा. सो हेचेर कितें तरी उपाय सर प्लीज करात. एनी हांव तुवें तो सेम विशय हांवें आर्ट एंड कल्चर मिनिस्टरूय हांगासर आसा ताज्याय कडेन डिस्कस केल्लो. एकदां तुमची म्युझिक कॉलेज शिफ्ट करपाचोय विचार आशिल्लो आमचो कोलवाळ हांगासर आमच्या सांकवाळ कला भवनान. तेन्ना सम म्हणजे तुमचो स्टाफ बाकीचे हे तांच्यांनी बी ना पणजेनूच आसपाक जाय हाजेर स्ट्रेस दवरलो. नाजाल्यार आमी आमचें कला भवन सांकवाळ जें बांदता हे पूर्णता म्युझिक कॉलेजी खातीरूच दिवपाचें आशिल्लें. हें हांव कित्याक सांगता बऱ्याच जाणांक आपल्यो कॉलेजी पणजेनूच जाय आसता कारण म्हणजे पेरिफेरीत सुद्दां आमचे कडेन जे इतके व्हडलें इन्फ्रास्ट्रक्चर आसता थंय जर आमी शिफ्ट केलें जाल्यार तुमकां बऱ्यांतलें बरें इन्फ्रास्ट्रक्चर मेळटलें आसलें. बट एनी हांव जेन्युन तुमचो ह्या वर्सा भितर आमी प्रॉब्लेम सॉल्व करता कारण आर्ट एंड कल्चर मिनिस्टरूय हांगासर आसा. अंदू आमी फुडल्या वर्साच्या जुना पयलीं तो प्रॉब्लेम सॉल्व करता. येस सर नेक्स्ट टाइम जेन्ना असो स्टॉक आसतलो युथाक तेन्ना तांच्यांनी अमांडा मिनेझिसांनी कसो व्हिडिओ केलो तसो आमकां सुद्दां व्हिडिओ करपाक चान्स दिवचो अशीच इच्छा. थँक्यू सो मच सर. म्हाका एक गजाल लक्षात आयली. मुख्यमंत्री मुखार आसतकीर खूब जाणांक खुबश्यो गजाली मागच्योय दिसतात. तातूंत चूक काय ना. हांगा एक कोणे तरी नांव बी बरयलें ना बट 3च वाक्याचो म्हाका हें धाडला चेंज अवर प्रिंसिपल म्हणून. कोणे धाडटा खबर ना. कॉलेज विलेज सांगपाक मरे कसो चेंज करतलो. कॉलेज बी ते तुमकां घडये कॅमेराचेर सांगचे ना सेल्फी काडटना सांगतले तर हांवूच तो म्हणून बरयलो तो. श्रीराज पार्सेकर नेक्स्ट क्वेश्चन. श्रीराज पार्सेकर. सरान उदय सांगले तशें आमच्याकडे वेगवेगळे स्किम्स आहा. आमच्याकडे वेगवेगळे स्किम्स आहा स्कील डेव्हलपमेंटा खातीर. पूण सर प्रॉब्लम आयज स्किमींचो ना. भुरग्यांक जो इंट्रस्ट जाय तो आसा. कोण तरी बी केल्लो भुरगो क्लार्काक अप्लाय करता कितलेशे जस्टिफायबल आसा. सो तो इंट्रस्ट जनरेट करपा खातीर कितें स्टेप घेतला गव्हर्मेंटा कडल्यान. एक गजाल आसा हांव मुद्दम म्हणजे तुवें जेन्युन प्रश्न विचारलो. आतां जो इंट्रस्ट आसा त्या प्रमाणे आपूण एड्युकेशन घेवचें. तें एड्युकेशन गोंयांत एवेलेबल ऑलमोस्ट सगळें आहा. म्हाका दिसता आज खंयचेच सॅक्टरांतलो एकूय सॅक्टर हो गोंयांत म्हणजे तितूलें एड्युकेशन ना अशें ना. त्यातीर तुवें जो प्रश्न विचारलो पळय हांव थोडेशें उलटें म्हणटलो की इंजिनियरींग करून एलडीसी वयच्या पेक्षा इंजिनियरींग करच्या पेक्षा म्हाका इंजिनियरींग करपाचेंच ना म्हाका एलडीसीच जावपाचो आसा. हांव ग्रॅज्युएशन करून एलडीसीच जातलो हे तेणी विचार करपाक जाय. इंजिनियरिंगाचो एक सीट तरी फुकट वगडचो न्हू तो दुसऱ्या कोणाक तरी मेळटलो. हाजो विचार भुरग्यांनी करपाची गरज आसा. ते जर करीत जाल्यार म्हाका दिसता आमी रायट करियर चूज करता आसतना तुजें हें मान्य करतलो हांव की करियर चूज करता आसतना 10वी किंवा 12वी हाज्या वेळार गायड करचें. आमी सरकारा कडल्यान म्हणजे मॅक्झिमम आमी एक्चुअली एड्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हेच्या वतीन आमचो प्रयत्न आसता मॅक्झिमम की बाबा तुमकां आवडीचें करियर चूज करात. बट बरेच जाण अंडर प्रेशर म्हणजे इंजिनियरिंगाक वचून आतां एकटो सेकंड इयराक गेला आनी म्हाका आतां जमत ना म्हणून हांव सोडटात तें म्हणटा तो. म्हाका कशेंच जमना हांव सोडटा म्हणटा तो. अशे खूब जाण आसात. तुवें जें म्हटलो पळय न्ही तो आमी करियर चूज करतना ताचो विचार करपाक जाय. नेक्स्ट क्वेश्चन दीक्षिता आसगांवकर. हात वयर करचो.
दीक्षिता आसगावकर. बरो प्रश्न हा. Hello, sir. My name is Dikshita Asgaonkar, and I think my question will everyone like it because it is more like similar to all people and all want to ask it. Do you think 75% is required even if students are not interested to attend certain subjects? बंक केल्यार जातका म्हणून विचारतले. बेसिकली म्हाका एक वालोर तुमकां कळ्ळें तुका. बस गो बाय. बंक केल्यार जाता हे सभ्य रितीन कशी विचारप ते ताणें तुमकां दाखयलें. आणि तेय बी तुम्ही कोणा विचारतात. तुम्ही टिचरीक विचारनात, प्रिन्सिपलाक विचारनात, डायरेक्ट एज्युकेशन मिनिस्टराक विचारतात. 75% अटेंडन्स जायच का म्हणटा ती. काय तुमच्यान ते मातशी कितें चेंज करून 50%, 40% अशें करपा आता. तुम्ही कितली अटेंड करताले. म्हाका प्रश्न पडला आता हांव अटेंड करतालो ते सांगात जाल्यार ते म्हणटाले 50% कर म्हणून. म्हाका खरें म्हणजे हो प्रश्न म्हाका एक तर VC म्हणजे युनिव्हर्सिटी वायस चान्सलर, आमचो डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन, सेक्रेटरी एड्युकेशन यांची मिटींग घेवची पडटली. ते मिटींग घेवन डिसायड करचे पडटले. सारकी मिनिस्टर कशी उलयले तुम्ही. अशी वाट काढली या प्रश्नांतल्यान तुमकां सांगता. सगळं प्रोसिजर काढून घालो तुमचेर आता. नेक्स्ट क्वेश्चन हांव घेता. ह्या प्रश्नाचें नांव बरयलें ना कोणें पूण तो प्रश्न बरो आहा. सो हांव त्या खातीर तो प्रश्न घेता. तो म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनाचेर आहा. बरो सुंदर प्रश्न आहा. स्टाफ सिलेक्शन कमिशन बी खंय बरें आहा पण ते ट्रान्सपरंटली चलतले हाजी खंय गॅरंटी तुमी कशी दितात. ट्रान्सपरन्सी म्हाका कळ्ळें तुमकां. गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशन हे कितले ट्रान्सपरंटली चलता हे जेणी एग्जाम दिल्या गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशनाची ताका खबर आसा. म्हणून हांव सांगता ज्या पद्दतीत गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशन चलता त्याच पद्दतीत तितलेच ट्रान्सपरंट स्टाफ सिलेक्शन कमिशन चलतलें. त्या खातीर म्हाका दिसता आतां थर्ड इयराक जे कोण आसा ते आतां पासून तयारी करात. जीपीएससीक बसपाची तयारी आतां पासून करात. ओके. म्हणजे स्टाफ सिलेक्शनाक पास जावपा खातीर तुमकां चड टायम लागचो ना. अनेक प्रश्न आहे. म्हाका एक गजाल कळ्ळी. तुमकां राजकारण बेस्ट कळटा सगळ्या भुरग्यांक. ज्या प्रश्नाचें नांव बरोवपा नाका पळय ती बरयनासतना धाडून दिल्यात. आतां स्टाफ सिलेक्शन कमिशनाक धरूनच अनेक प्रश्न आयला. नांव ना. हे स्टाफ सिलेक्शन जातकीर खंय म्हज्याच कॉन्स्टिट्युएन्सी भितर हांव जॉब दिता हें खंय थांबतलें. म्हणजे लागींचोच प्रश्न तुमच्या म्हण तुमकां विचारलो. हांवें परत एकदां सांगता तुमकां हांव स्टाफ सिलेक्शन कमिशन जाल्या उपरांत कोणाकूच कितें हांव नोकरी दितां हो कन्सेप्ट तर आसचोच ना. आनी म्हाका नोकरी दी होय बी प्रश्न आसचो ना. तुमकां सगळ्या जाणांक म्हणजे एप्लाय करचें पडटलें आनी ताका एग्जामूय आन्सर करून ते एग्जामीक टॉपूय करचें पडटलें हें हांव शुवर रित्या सांगूं शकता. म्हणून हांवें तुमकां मुद्दामून म्हटलां कारण कदाचित तुमी गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशनाक बसूंक ना. एकदां बसत. थर्ड इयराक आसलेल्याक आत्तां रोखडीच आत्तां ज्युनियर स्केल आत्तां एक एग्जाम जाल्या. परत आसा तशी 6 म्हयन्यांनी परत JSOची जातली. इवन दो आमचो रोहित कदम डायरेक्टर जो आहा पळय न्ही. रोहित उबो राव. रोहित कदम डायरेक्टर इज सिलेक्टेड फॉर JSO मरे. ज्युनियर स्केल एग्जामीक तो पास जाला. इज MBA गाय आनी ताज्या उपरांतूच तो डायरेक्टर पोस्टाचेर पावल्लो आसा. तेकाय ताळयो मारा मातश्यो. हांवूय गव्हर्मेंटात जॉयन जाल्लो तेन्ना थ्रू GPSC जाल्लो. मागीर गव्हर्मेंट केलें. हांव मुद्दाम कळोंक जाय म्हणून सांगता. थ्रू GPSC सिलेक्टेड. प्रज्योत हरिजन. नेक्स्ट क्वेश्चन. हात वयर काढात. Sir, myself Prajot Harijan, and I want to ask how Government of Goa is approaching the entrepreneurship development and bridging the gap between necessary requirements like funding and compliances. कितें म्हटलें तुवें? How Government of Goa is approaching the entrepreneurship development and bridging the gap between necessary requirements like funding and compliances. तुवें आमचे फाटल्या 6 म्हयन्याकूच जे गव्हर्मेंटाचे सगळे कार्यक्रम जाले पळय न्ही एंटरप्रिनरशीप रिलेटेड किंवा इंडस्ट्री रिलेटेड
हे कितले कार्यक्रम सहज म्हणजे त्या कार्यक्रमाक वचोंक ना सुद्दां जर आसत जाल्यार लागच्यान पळयले काय कितें हो म्हजो प्रश्न तुका. कित्याक सांगता हांव, जो पर्यंत हांवें परत सांगता हांव, जो पर्यंत तुमी गव्हर्मेंटाच्या कार्यक्रमा कडेन म्हणजे थंय वचून पळोवचे ना, गव्हर्मेंटाचो कार्यक्रम कितें हो पळोवचो ना, तो पर्यंत तुमकां ह्या प्रश्नाचें उत्तर मेळचें ना. गव्हर्मेंट सदांच वेरियस ऑर्गनायझेशनच्या बरोबर वेगवेगळे कार्यक्रम एंटरप्रिनर्स डेव्हलप जावपाक जाय म्हणून करता. गव्हर्मेंट इन एसोसिएशन रिसेंटली GCCIच्या बरोबर वर्कशॉप जालो. गव्हर्मेंटाचो रिसेंटली म्हणजे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आसतलो, परत वायब्रंट गोवा फाटलो जाल्लो कार्यक्रम, आनी आत्तां रिसेंटली आनी एक जाल्लो कार्यक्रम लघु उद्योग. पयरूच म्हणजे लघु उद्योग MSME मिनिस्ट्री ऑफ द मायक्रो मिडियम आनी स्मॉल हाजो दरबार हॉलात जाल्लो कार्यक्रम. 600 एंटरप्रिनर्स स्वता पेमेंट करून रजिस्टर्ड जाल्ले आनी कशा पद्दतीत आमी मायक्रो इंडस्ट्री, स्मॉल इंडस्ट्री आनी मिडियम इंडस्ट्री सुरवात करपाक शकता, ताका बँक सपोर्ट कसो करूं शकता, ताका टेक्निकल सपोर्ट कितें मेळपाक शकता, ताका गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम कितें आसा, आनी ताका आमी ताका म्हणटा कितें लघु उद्योग भारतीच्या भितर ताका जो मेन एंटरप्रिनर्स एखाद्याक हँड होल्डिंग जे करपाक जाय ताका सपोर्ट जो दिवपाक जाय, तें काम सरकाराच्या वतीन इंडस्ट्रियलिस्ट दुसरो एंटरप्रिनर तयार करपा खातीर सातत्यात मदत करीत आसा. इन केस हांव मुद्दामून सांगतलो, तुका जर एंटरप्रिनर जावपाक जाय आसत जाल्यार तूं म्हाज्या ऑफिसा कडेन मनोज पाटीला सांग आसत, कोणायकू म्हणजे आमी वेरियस तुका तुज्या सॅक्टरांत आसलेलो म्हणजे तुका ज्या सॅक्टरांत आवड आसा, कदाचित थोड्यांक एग्रो सॅक्टरांत आसतली, थोड्यांक फार्मा सॅक्टरांत आसतली, थोड्यांक IT सॅक्टरांत आसतली. आमी तुमकां हँड होल्डिंग करपा खातीर त्या इंडस्ट्री सॅक्टरांतलो मनीस दिवपाक शकता. तितून तुका स्कीम कितें आसा, तुका हेल्प कितें मेळोंक शकता, तुका जागो कसो जायो, इवन दो तुका जर IT स्टार्टअप करपाक जाय आसत जाल्यार तुका तुजो एस्टाब्लीश करपाची गरज ना. आमी EDCच्या सॅक्टरांत आमीच तुका म्हणजे जे ल्हान ऑफिस जाय ते आमच्याच कडेन दिवपाक शकता. हे हँड होल्डिंग करपा खातीर तुका एखादो इंडस्ट्रीज जर म्हणजे तुका हँड होल्डिंग करपाक जाय आसत जाल्यार तोय मेळून दिवपाक शकता. तुमी इंट्रस्ट क्रिएट करपाक जाय. त्या खातीर आमी जें म्हटलां की आनीक थोड्या दिसांनी शिका आनी कमवा ती स्कीम आमी लॉन्च करता. शिकता आसतनाच तुम्ही कशा पद्धतीत आपूण इन्कम करू शकता ही स्कीम आम्ही थोड्या दिसांनी लॉन्च करता. ऑटोमॅटिकली तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंटूय करू शकतले किंवा जे जॉब करता ते एडिशनल क्वालिफिकेशन आपल्याक ऍड करपाक शकतले. ती स्कीम आम्ही येता त्या म्हणजे एप्रिल म्हयन्यांतल्यान आम्ही लॉन्च करपाचे आहा. हांगा संकेत म्हणून कोण तरी प्रश्न धाडला, सरनेम बरयलो ना, सो हांव खंयचो संकेत ना म्हाका कळपाक मार्ग ना. पण ताणें प्रश्न बरो विचारला. CM प्रश्न असा की पेट्रोल खंय इतली म्हारग जाला की बायक भायर काडपाक भंय दिसता. ते संकेताक उबो रावपा लाय मरे कोण तो प्रश्न पळयता की म्हाकाय हिम्मत जालना उबो रावन. नेक्स्ट आतां ताका आनीक जर बायक भायर काडल्या की मागीर RTO आनी ट्रॅफिक पुलीस सोडनात. सो जेन्युइन प्रश्न भुरग्यांचो. तुमगे एडवायस कितें भुरग्यांक? एक तुझ्या कडेन लायसन ना जाल्यार तूं बायक भायर काडू नाका. RTO आनी पुलीस तुका रावतलोच. आनी पेट्रोलाचेर बायक येयले आतां. 30% सबसिडी दिता आमी. 30% सबसिडी बायकाचेरूय आसा, खबर आहा न्ही? हर्षा देसाई, नेक्स्ट क्वेश्चन. ना? ओके, देन आय विल गो टू नेक्स्ट क्वेश्चन. ते आसा आसा. ऍक्च्युली सर तो माझ्या ज्युनियर कॅडेटान बरयलो आसा, ताणें ताचें नांवूय चेंज करून बरयला ताजेर. तेणी तुजें नांव घातलें? तेच्या वतीन हांव उलयतां. बिंदास विचार. सर जे बायलांक 1,500 रुपया म्हयन्याक येतात ते म्हयन्याक कितले दीस म्हण पावतले हे ताजो क्वेश्चन. ते 1,500 कितले म्हयन्याक कितले दीस म्हण पयलेच फावट कळ्ळो प्रश्न आमकां सामको. फुडले फावटी तूं एंकरींग करपाक येयल्यार बरें जातलें. शुअर सर. तूं रोहित तूं एंकर करपाक कोण ना म्हणटालो तेजें नांव बरोवन घे. तुवें बरो प्रश्न विचारलो. 1,500 रुपया म्हयन्याक कितले दीस म्हणून पावतलो. मुळात हांव गृह आधाराचे 1,500 रुपया कित्याक दिता हे पयलीं सांगता तुमकां. हांव ते दीस पावपा खातीर गृह आधाराचे 1,500 रुपया दिना. 1,500 रुपया ह्या स्किमीचे सुरू करता आसतना आमचे एक्स चीफ मिनिस्टर मनोहरभाई पर्रीकर हांच्यांनी गृह आधार आमच्या गृहिणीक आधार दिवपाक केल्ली योजना.
आमच्या भयणीक खंय तरी सपोर्ट दिवचो, म्हणजे वाडलेले महागाई खातीर तेन्ना महागाईची जी हायप जाल्ली खूब मोठ्या प्रमाणात तो थोडोसो सपोर्ट दिवचो, म्हणजे जेणे करून आपली चली जर खंय तरी हाय सेकंडरी कॉलेजीक वता आसत जाल्यार तिका टिकेटीक जे 500 रुपया जाय ते आपल्या कडल्यान आपल्या आईन दिवचे, ताज्या खातीर तो सपोर्ट आशिल्लो. म्हणजे म्हयन्याक बापायत कडेन पयशे मागचे पडचे न्ही, जर सगळ्या हितूंतल्यान पयशे काडून आपल्या चलये खातीर किंवा चल्या खातीर पॉकेट मनी जाय आशिल्लो, म्हणजे ग्रह आधार म्हणटा आसतना आपल्या संवसाराक आधार दिवपा खातीर म्हणजे 500 रुपया आपल्या कडल्यान दिवचे, किंवा घरान जर सामानाक खंय तरी कमी पयशे पडटा आसत, म्हणजे 2500 रुपयाचे जे सामान हाडटा तेन्ना ज्याच्या घरात एक 7000 रुपयात म्हयन्याक इन्कम येता तेका खबर आसा की 1500 रुपयाची किंमत कितली ती, म्हणून तेका एडिशनल 1500 रुपया जर मेळ्ळो आसत जाल्यार तेजे घर खर्च चलपा खातीर जो एडिशनल 1500 रुपया लागता तो 1500 रुपया सरकारा कडल्यान वयचो म्हणून केल्लो सपोर्ट आसलो. आमी पळयता की तेजो मिसयूजूय खूब जाणांनी केलो, म्हणजे जे गव्हर्मेंट सर्विसेक आसा तेय तो 1500 रुपया घेवपाक लागले, जे वेल टू डू जॉब करतात खंय तरी 50,000 रुपया पगार घेतात तेय 1500 रुपया घेवपाक लागलो. पूण आमच्या कितल्याशाच भयणींक जांकां गरज आसा तेंचे 15,000 फॉर्म अजुनूय पेंडींग आसा. पूण हांवें व्हेरीफाय कर म्हटलां की जेचो इन्कम 5 लाखाच्या वयर आसा तो ह्या स्किमीक इलिजिबल ना. जेचो इन्कम बिलो 5 लाखूय न्ही, एक्चुअली 3 लाख इन्कम आसा दिसता, 3 लाख इन्कम वुमन एंड चायल्डाच्या वतीन आमी ही स्कीम चलयता. म्हणून जी खंय तरी आमची गृहिणी जिका कदाचित घोव ना, जिचो कदाचित घोव परमनंट जॉबाक ना, अशा पद्दतीच्यान 3 लाखाच्या सकयलो जेचो एन्युअल इन्कम आसा म्हणजे तेका दिवपा खातीर सुरू केल्ली ग्रह आधार योजना आसली. जर एक्च्युअल लोकांनी गोंयांत जर घेतलेली जाल्यार तेजो इन्कम आमकां 1500 रुपया म्हणजे 1500 रुपया वयल्यान 2000 रुपया व्हरोकूय जातालो. बट थोड्या जाणांनी म्हणजे सोडून दिवपाक जाय की म्हाजो इन्कम चड आसा, आमच्या जेका गरज आसा त्या भयणीक ती मेळची, म्हणून जर थोड्या जाणांनी सोडीत जाल्यार हांव तुका नक्की सांगता 1500 रुपया उपरांत 3000 रुपया करपाक आमी फाटीं फुडें पळयना, तेय करपाची तयारी आसा. एकूच प्रश्न नेक्स्ट ना तरी सोडून दी, ताका चान्स दी विचार. विचारू तुम्ही असेंब्ली अशेंच सर करात. तुम्ही म्हणता की आता ते किंवा जेणी इन्कम त्यांचो चड आसा त्यांनी दुसऱ्यांक दिवपाक अशें लावपाक जाय, पूण पयशाचो असो विशय येता की सर कोण पयशे सोडपाक सोदिना तेचं कितें? तेकाच लागून हांवें मुद्दाम म्हटलां की स्किमीचो उद्देश कितें हो जो पर्यंत लोकां कडेन पावचो ना, आमच्या सारकिल्या तरणाट्यांनीच हो उद्देश लोकां पर्यंत पावोवपाची गरज आसा. आमी जेन्ना DSSY स्कीम सुरवात केली, आमी जेन्ना ग्रह आधार स्कीम सुरवात केली, आमी जेन्ना लाडली लक्ष्मी स्कीम सुरवात केली, सरकाराची प्रत्येक योजना गरजवंता पर्यंत पावपाक जाय. ती मजा मारपा खातीर न्ही, ती गरज आहा तेका पर्यंत पावची म्हणून त्या खातीर म्हणजे आमी म्हणटा तो मोह आवरप हे गरजेचें आसा. तांच्यांनी जर पयशाचो मोह आवरलो जाल्यार आमकां चड जाणांक ही स्कीम दिवपा खातीर फायदो जातलो आणि नक्कीच तो जावचो हाची हांव अपेक्षा करता. सर तुम्ही एक सर्वे पासून काढपाक जाय असो की सुरू केला, पयशे करता तुम्ही आता. कोणा कडेन पावता काय ना ते पळोवपाक? निश्चितच करता. हांव लास्ट आनी प्रश्न धाडनाकात कारण टायम सोंपपा पावलो. लास्ट 2 प्रश्न घेता. अरे बापरे, कळ्ळें ना न्ही वेळ गेल्लो. भुरगे बरे आहात, हुशारा भुरगे. हुशारा भुरगे. बिनाका फ्रॉम ज्ञानप्रसारक मंडळ. नेक्स्ट. Good evening, sir. Myself, Pinaka. It is a great that government is implementing the new education policy. My question is, how is it going to benefit the students and the youth of Goa? बरो प्रश्न विचारलो, कारण न्यू एड्युकेशन पॉलिसीचेर जर आमी उलोवचे ना जाल्यार दुसरो कोण उलयतलो. खरें म्हणजे भुरग्यांनी न्यू एड्युकेशन पॉलिसीच्या बद्दल जाणून घेवपाक जाय, समजून घेवपाक जाय. आनी न्यू एड्युकेशन पॉलिसी कशी आसतली, जे आमचो फुडार कितें जावपाक शकता. 10वीत आसलेल्या भुरग्यान 11वी 12वीक वयता तेन्ना कितें जातलें, 12वीक आसलेल्या भुरग्यान न्यू एड्युकेशन पॉलिसीच्यान फर्स्ट इयराक वयतलो तेन्ना कितें जातलें, हो प्रश्न प्रत्येकाक आतांच पडपाक जाय. तो जर प्रश्न पडलो ना जाल्यार आमी विचार करिना अशें म्हणचें पडटलें. न्यू एड्युकेशन पॉलिसीच्या बाबतीत सांगता आसतना फक्त इतकेंच सांगतलो, कारण मोस्ट ऑफ तुमी सगळे जाण ग्रॅज्युएट लेवलाचे भुरगे आसा जे 12वी पास जाल्या उपरांत आतां आमी जेन्ना ग्रॅज्युएशनाक स्टार्ट करतले तेन्ना फर्स्ट इयराच्यानूय विड्रॉवल आसतली. जेन्ना फर्स्ट इयर सोडून जरी जॉबाक कोणाक वचपाचो जालो आसत जाल्यार ताका सर्टिफिकेट्स 1 वर्साची सर्टिफिकेट मेळूं शकता, 2 वर्साचेर डिप्लोमा मेळूं शकता, 3 वर्साचेर ताका डिग्री मेळूं शकता. आनी जर ताका परत येवन शिकपाची जर तयारी जाली आसत
जाल्यार ताका परत येवन म्हणजे 2 वर्सांनी जॉब करून परतूय येवन आपले ग्रॅज्युएशन कंप्लीट करपाची संद आसतली. आमी पॅरलल डिग्री घेवप किंवा पॅरलल 2 सर्टिफिकेट घेवप होय कोर्सीस इंट्रोड्यूस करपाचे आसा आनी तितून करून परत म्हणजे आतां फक्त डायरेक्टली युनिव्हर्सिटी एकूच एग्जाम घेता बट झोन वायज आनी आमी ब्लॉक वायज कॉम्प्लेक्सीस जावपाचे आसा. त्या कॉम्प्लेक्सिसान म्हणजे सगळ्या फॅसिलिटीज थंयच अवेलेबल बट हे सगळें करता आसतना आमकां फुडलीं 5 वर्सां लागतली. ताजें इम्प्लिमेंटेशन रोखडेंच फुडल्या वर्सा जावचें ना बट ताजें इम्प्लिमेंटेशन त्या खातीर आमी प्री प्रायमरी लेवलांतल्यान आमी करपाक सुरवात केल्या. अंदू तेजें जस्ट इंट्रोड्यूस केला ते आमकां ग्रॅज्युएट लेवलाचेर येता म्हणसर फुडलीं 5 वर्सां पर्यंत लागतली. बट एक सांगता आमच्या डायरेक्टरेट ऑफ हायर एड्युकेशनान कंपॅरिजन वीथ द अदर स्टेट्स खूब मोठ्या प्रमाणात हाची तयारी केल्या आनी जाता तितक्या मोठ्या प्रमाणात फुडल्या वर्सा पर्यंत इंट्रोड्यूस करपाचो गोंयांत हेजो फायदो आहा. बट एक गजाल निश्चितच म्हणजे नॅशनल एड्युकेशन पॉलिसी कम न्यू एड्युकेशन पॉलिसी 2020 हाजो खूब मोठो फायदो भुरग्यांक जातलो जेका ड्युएल डिग्री म्हणत किंवा टॅक्निकल एड्युकेशन म्हणत किंवा स्कील एड्युकेशन म्हणत हे घेवपाची संद आसा आनी तुमी सगळ्यांनी म्हणजे जाता तितक्यांनी हेचो फायदो जो आसा नॅशनल एड्युकेशन पॉलिसीचो किंवा न्यू एड्युकेशन पॉलिसीचो घेवचो आनी आपलें करियर घडोवचें इतकें जावं सांगतलो. लास्ट 2 घेता. भुरगीं इतली हुशार आहात कोणी तरी म्हज्याच नांवान प्रश्न बरोवन म्हाकाच धाडला. सो आतां हांवूच वाचतां. प्रश्न बरो आहा नांव म्हजें घाला. ताका खबर आहा तूं दितारतलो म्हणून. What is the future scope after completing CM fellowship? CM फेलोशीप हो प्रोग्राम आमी इंट्रोड्यूस करता आसतना म्हणजे गव्हर्मेंटांतल्यो पॉलिसी तुमी समजून घेवच्यो आनी टॅलंट मायंड म्हणजे टॅलंट जो आसा पळय न्ही हो गव्हर्मेंटांत आनिकूय एड करचे. फॉर एग्जाम्पल आमचे कडेन आतां MA केल्ले भुरगे आसा BEd केल्या उपरांत MA केल्ले भुरग्यां जे एड्युकेशनांत खूब मोठो बदल ह्या सिस्टम म्हणजे हितूर 2 आहा नो डावट. हितूर गव्हर्मेंटाचोय फायदो आसा. एखादी न्यू पॉलिसी आमचो फेलोज जे आसा हे गव्हर्मेंटाक दिवपाक शकता. न्यू आयडियाज गव्हर्मेंटाक दिवपाक शकता. दुसरी गजाल तुमी म्हटलें की तुमकां फायदो कितें आसा. आयच्या घडीक आमी म्हणटा की आमी एका वर्सा खातीर जरी फेलो जॉयन केलो आसत जाल्यार फेलो जॉयन करता आसतना ताका हॉनरेरियम मेळटलो हो एक जालोच बट ताका गव्हर्मेंटांतलें सगळें एडमिनिस्ट्रेशन कळ्या उपरांत नक्कीच म्हाका दिसता ताका GPSC आन्सर करपाक आनी स्टाफ सिलेक्शन आन्सर करपाक खूब इजी वयतले. म्हणजे आमचे फेलोज फाल्यां सकाळी जर GPSC आन्सर करपाक गेले जाल्यार आयज 1000 GPSCक जर भुरगे बसले जाल्यार हार्डली CBRT पास जाता कितले जाण खबर आहा. CBRT कितले पास जाता कितले रोहित 22 ते 23 10% म्हणटा तूं तेज्या पेक्षा कमी. हांव मुद्दामून पळयता 1000 भुरगे बसत ज्युनियर स्केलाच्या एग्जामीक जाल्यार 22 जाण बी CBRT पास जातात. कॉम्प्युटर बेस्ड एग्जाम जी आसा कोणूच खंयसरूच मॅनिप्युलेट करूं शकना. म्हणून आमचे फेलोज जर फाल्यां सकाळी बसले एका वर्साच्या उपरांत जाल्यार हांव निश्चित हे सांगूं शकता की 100% आमचे फेलोज हे पास जावपाक शकतले. GPSCची एग्जाम किंवा स्टाफ सिलेक्शनाची एग्जाम म्हणजेच तांकां गव्हर्मेंटान येवपाची संद जी आसा ही इतरांच्या पेक्षा 100% चड आसा. लास्ट प्रश्न म्हजो आनीक हो प्रश्न आयकतकीर घडये तुमी म्हाका म्हणटले की हांव घुसयलो म्हणून. हो हांवें घुसयलो ना. जेन्युअनली भुरग्यांनी बरोवन धाडला पण भुरगीं हुशार आहात तांणी नांव बरयलें ना. नाय जाल्यार तुका जाय ते घुसयत आसतात. ना हांव तशें करना. इतलो प्रश्न सादो आनी बरें बरयला. आमची म्हादय आमकां जाय हें फक्त स्लोगन नाका आमकां खरेंच आमची म्हादय जाय मेळटली न्ही काय. हांव परतूय रिपीट करता म्हादय ही आमच्या खातीर पॉलिटिकल लढाई ना. म्हादय ही गोंयची अस्मिताय आसा. म्हादय ही म्हाका आई इतकीच प्रिय आसा. हांव परतूय सांगता हें सांगता आसतना आनी तें सांगता आसतना हांव खंयसरूच डगमगिना. कारण म्हादय खंयच्यान सुरवात जाता खंय पर्यंत एंड जाता हें म्हाका आतां न्ही तर हांव 1998 पासून म्हादयच्या आंदोलनांत आसा. म्हादयचें आंदोलन आतां सुरू जावंक ना. म्हादयचें आंदोलन सुरू जालां 1998 आनी तेज्याय पयलीं गेली 30 वर्सां कर्नाटक सातत्यात ह्या विशयाचेर झगडत आसा. आनी सुरवात जाता आसतना त्या खातीर म्हाका पॉलिटिकली खंयसरूच उलोवपाचो ना. कोणी कितें केलें हेंय उलोवपाचो ना. बट आज मुख्यमंत्र्याच्या खुर्चेर हांव आसा ही म्हाजी जबाबदारी आसा. म्हणजे म्हादय आंदोलनांतलो एक कार्यकर्तो म्हणून आनी आज गोंय राज्याचो मुख्यमंत्री म्हणून. कारण म्हादय ही म्हाज्या गांवांतल्यान व्हांवता. म्हाज्या गांवाच्या सायडीक
दोशी वाटेंतल्यान म्हणजे म्हाज्या मतदारसंघातल्या सायडींतल्यान ह्या दोशी वाटेंतल्यान म्हादईचें उदक आमी लिफ्ट करता आनी तेंच उदक आमी पिवपा खातीर वापरता. तर म्हादईचेर फाल्यां सकाळी पूर्णता म्हादई बंद जाली जाल्यार गोंयच्या सैमाचेर कितें परिणाम जातलो हाजी म्हाका चत्राय आसा. कारण हांव म्हणजे आमचें म्हादय अभयारण्य आसतलें किंवा सलीम अली बर्ड सेंच्युरी आसतली, बोंडला सेंच्युरी आसतली किंवा ती महावीर अभयारण्य आसतलें किंवा नॅशनल पार्क आसतलो, हाजेर कितें एकंदर परिणाम फुडल्या 25 वर्सांक जातलो हाजो अभ्यासूय हांवें केला. त्या खातीर म्हणजे मनांतल्यान काळजांतल्यान हांव लिगली, टॅक्निकली आनी पॉलिटिकली पुराय 100% म्हादय खातीर दिवपाची म्हाजी तयारी आसा. आतांच न्ही, ती पुराय म्हादय खातीर लढाई म्हजी चालूच उरतली. आनी हांव एक गजाल निश्चितच सांगता, म्हणजे गोंयचेर म्हादयच्या अस्मिताय जपपा खातीर जें कितें करपाक जाय तें सातत्यात करतलो आनी हो अन्याय केन्नाच जावचो ना हाजी हमी हांव भुरग्यां खातीर दितां. हांव इतल्याचेर थांबता. प्रश्न खूब आशिल्ले, बरे आशिल्ले, पूण वेळ ना. स्टील मुख्यमंत्र्यांनी इतलो वेळ काडलो. म्हाका खबर आहा तुमकां तरणाट्या बरोबर उलोवपाक आवडटा म्हणून तुमी इतलो वेळ काडलो, हांगा बसले. सो पयलीं तुमचे उपकारी आमी. कारण आनी एक गजाल म्हाका सदांच सांगची दिसता तांचे बद्दल, ही टेक्स ऑल क्वेश्चन्स, ही रिप्लायज टू ऑल क्वेश्चन्स. आनी जेन्ना जेन्ना उलयतात तेन्ना मनमेकळेपणान उलयतात. अशे राजकारणी मेळप खूब कठीण. तशे मुख्यमंत्री गोंयाक आज तुमी मेळ्ळ्यात आनी तुमी तरणाट्यांच्या प्रत्येक प्रश्नाक जाप दिल्या. सो खरेंच तुमची उपकारी. अँड थँक्यू ऑल फॉर बीइंग सच अ वंडरफूल ऑडियन्स. हॅव अ ग्रेट इवनिंग अँड अ ग्रेट इयर हेड. थँक्यू. सोंपयता आसतना एकूच सांगता, आयच्या युवा दिनाच्या निमित्तात प्रमोद हांणी वेगवेगळे प्रश्न घेतले, तुमी वेगवेगळे प्रश्न विचारले. निश्चितच युवा दिनाच्यो तुमकां सगळ्या जाणांक शुभेच्छा दिता. बट आमी जशें म्हटलां की अरायज अवेक अँड स्टॉप नॉट टील युअर गोल इज अचिव्ड. तुमी सगळे जाण चलात, उठात, जागे जायात आनी म्हाका दिसता आपलो ध्येय साध्य करात. जिवनात ध्येय जर आमी निश्चित केलें आसत जाल्यार तें साध्य करपा खातीर सगळ्यांनी काम करचें आनी ध्येय साध्य करचो. तें साध्य जातलें. तुमच्या सगळ्या जाणांक हांव बरो फुडार आवडिता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. Thank you. Big thank you to the editor of Prudent, Mr. Pramod Acharya. Well, dear students, as you move out, we have made provision for refreshment, so please have refreshment before you leave. Once again, on behalf of Directorate of Sports and Youth Affairs, we greatly acknowledge your presence and express our gratitude to you all. Thank you.